नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. मग फूलचं लेक्चर कसं वाटलं? ऐकलं आहे ना व्यवस्थित? कारण आता आपण जे शिकणार आहोत ना, मॅजिशियन, हे सिमिलॅरिटी आहे. बरीचशी कार्ड्स दोन्ही जर बघितले ना तर सिमिलॅरिटी आहे. सो आज आपण मॅजिशियन बघूया. आता हा मॅजिशियन कोण आहे? फूलने, तुम्हाला गेल्यावेळी मी म्हटलं, फूलने प्रवास सुरू केला आहे, जीवन प्रवास. आणि एक परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्याने झोकून दिला आहे स्वतःला या जीवन प्रवासात. किंवा एक दुसरा अर्थ की आता त्याला एक नवीन जीवन मिळालं आहे. त्याने त्याच्या पास्ट बिलीफ सिस्टीम किंवा त्याचा पास्ट त्याने सोडून दिला आहे. तो पूर्ण प्युअर झाला आहे आणि आता त्याचा स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास सुरू झाला आहे. दोन्ही प्रकारे आपण कार्ड्स बघणार आहोत. सो या फूलचा जो आता प्रवास सुरू झाला आहे, खांद्यावरती काठी घेतली आहे, त्याला ते आठवडं बांधलं आहे, त्याचे पास्ट लाईफ मेमरीज आहेत. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे सूट्स आहेत म्हणजे काय, सगळ्या प्रकारच्या त्या क्वालिटीज आहेत त्याच्याकडे. विजडम आहे आणि तो निघाला आहे प्रवासाला. मग आता जीवन प्रवासाला निघाल्यानंतर सुरुवातीला आता ते लहान मूल आहे ना, हे फूल म्हणजे ते आता जसं जसं मोठं होतं ना, त्याला त्याच्या मनांची ओळख करते. तो आपल्या मनाचा वापर करायला शिकतो. त्याला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं, त्याच्या सराउंडिंग्सचं तो निरीक्षण करतो. त्यातून तो शिकत जातो. एक उत्सुकता असते त्याला जीवनाबद्दल. आपण गेल्या वेळी बघितलं त्याचे ते गुण आहेत. त्याला उत्सुकता असते सगळ्या गोष्टी बघण्याची, सगळ्या गोष्टी करून पाहण्याची. सो आता तो त्याचं मन वापरणार आहे. त्याचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. मला माहिती आहे की आपली दोन मनं अशी नाही आहेत, आपले एकच मन असतं, पण त्याचे एक व्यक्त होण्याचे काम करण्याच्या दोन पद्धती असतात. सो एक आपलं चेतन मन असतं, एक अचेतन मन, म्हणजे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस, अशी दोन मनं त्याची ओळख होते. म्हणजे तो त्याचा वापर करायला सुरुवात करतो. तो परिस्थितीमध्ये रिॲक्ट करायला सुरुवात करतो. आणि आपण जेव्हा एखाद्या परिस्थितीमध्ये रिॲक्ट होतो, एखाद्या गोष्टीमध्ये आपण त्याला काही रिस्पॉन्स देतो तेव्हा आपण ते आपलं चेतन मन जे आहे, कॉन्शियस माइंड, हे वापरत असतो. आता यानंतर जे आपण कार्ड शिकणार आहोत ना, ते अनकॉन्शियस माइंड आहे. तेही शिकणार आहोत आपण. हे फुलचं अनकॉन्शियस माइंड आहे. ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. ह्याच्यानंतरचं कार्ड आहे. सो या दोन्ही मनाची त्याला आता ओळख पटायला सुरुवात झाली. फूलमध्ये आणि मॅजिशियनमध्ये फारसा फरक नाही आहे. तुम्ही जर त्या दोन्ही कार्ड्सचं बॅकग्राऊंड बघितलं ना, तर तुम्हाला थोडीफार सिमिलॅरिटी दिसेल. इथे सुद्धा त्याने व्हाईट कपडे घातले आहेत आतमध्ये, इथे सुद्धा व्हाईट, कारण त्याच्यामध्ये प्युअरिटी आहे. तो नुकतं तर आता थोडासा मोठा झाला आहे आणि तो व्यक्त होतो आहे. तो स्वतःला त्या एक्सप्रेस करतो आहे. इथे व्हाईट कपडे आहेत, वरचे कपडे लाल आहेत. सो लाल आहे, त्याच्यामध्ये पॅशन आहे. सो बरेचसे व्यक्तिविशेष आहेत ना, जे फूलचे आहेत तेच मॅजिशियनचे आहेत. इथे सुद्धा तो ॲडव्हेंचरस आहे, इथे सुद्धा तो ॲडव्हेंचरस आहे. बॅकग्राऊंड बघितलं तर पिवळं दिसेल तुम्हाला, इथे सुद्धा पिवळं दिसेल बॅकग्राऊंड. तर त्यामुळे फूलचं जेव्हा तुम्ही बघाल ना, त्यानंतर जेव्हा तुम्ही मॅजिशियन शिकायला घ्याल तर ते जास्त कम्फर्टेबल होईल. तर आता ह्या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतं आहे? चित्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की या कार्डला नंबर 1 आहे. यामध्ये आता इथे एक तरुण व्यक्ती दिसली होती आपल्याला, लहान वयाची. इथे थोडा तो मोठा झाला आहे आणि त्याने एक हात वरती आहे त्याचा. उजव्या हातामध्ये तो एक म्हणतात, काय म्हणतात त्याला, वँड म्हणतात, एक मॅजिक वँड. जशी मॅजिशियनकडे कशी वँड असते, अशी करून फिरवतो आणि जादू करतो, तशी ती वँड आहे त्याच्याकडे. पण त्याला दोन्ही बाजूला ॲरोज आहेत. तुम्हाला जर बघता आलं तर दोन्ही बाजूला ॲरो आहेत त्या वँडला. डबल एंडेड आहे तो. ओके. त्याच्या डोक्यावरती हे इन्फिनिटीचं साईन आहे. इन्फिनिटीचं साईन ही डिवाइन पॉवर दाखवतं. इन्फिनिटीचं डोक्यावरती त्याने पट्टी बांधली व्हाईट कलरची, दिसत असेल तुम्हाला. अंगामध्ये त्याने व्हाईट कलरचे कपडे घातले आहेत आणि हा रॉब आहे,
रेड कलरचा. कमरेला त्याने सर्प गुंडाळला आहे. त्याच्या कमरेला जो आहे ना बँड, तो सर्प आहे. त्याच्यासमोर एक टेबल आहे, त्यावरती त्याने ते सगळे सूट जे या फूलच्या चित्रामध्ये त्याने जे काठीला गाठोडं बांधलं होतं, त्यातले आता ते सगळे सूट त्याने टेबलवर काढून घेतलेत. इथे कप्स आहेत, पेंटॅकल्स आहे, स्वोर्ड आहे, वॉन्ड आहे, हे सगळे सूट त्याने काढून घेतलेत. त्याच्या डोक्यावरती या गुलाबाच्या वेली आहेत, गुलाबाची फुलं आहेत, वेली आहेत त्याच्या. इथे सुद्धा खाली वेली आहेत गुलाबाच्या. दुसरं त्यामध्ये लिलीची पण फुलं आहेत काही. तशा एकमेकात गुंतलेल्या लिलीची आणि गुलाबाची फुलांच्या वेली आहेत इकडे खाली. हे दिसतं. दुसरं म्हणजे हे बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण पिवळ्या रंगाचं आहे. तो एका हातात, उजव्या हातात त्याने तो बँड पकडला आहे, तो त्याने वरती धरला आहे आणि त्याच्या डाव्या हाताने तो खाली निर्देश करतो आहे असं बोटाने. जणू काही वरून काहीतरी पॉवर आणतो आहे आणि खाली ती जमिनीमध्ये आपल्या एक धरतीवरती आणतो आहे असं काहीसं. ओके. सो हे त्याचं एक पिक्चरल डिस्क्रिप्शन आहे. या गोष्टी तुम्हाला या चित्रामध्ये आढळतील. तो आता आपण त्याचं सिम्बॉलिझम बघूया. सेकंड पॉईंट आपला येतो सिम्बॉलिझम आणि देअर मिनिंग्स. सर हा मॅजिशियन आहे. मॅजिशियन काय करतो? मॅजिशियनकडे सगळे रिसोर्सेस समोर असतात, सगळे रिसोर्सेस, आणि मॅजिशियन त्यांचा उपयोग करून आपल्याला हवं ते बनवून दाखवतो, असे जादूने प्रकट करतो आपल्यासमोर. सो लाईक मॅजिशियनमध्ये जशा पॉवर आहेत ना, तशा या फूलमध्ये पॉवर आहेत. फूल म्हणजे काय? फूल म्हणजे प्रत्येक एक लहान व्यक्ती जी जन्म घेते, प्रत्येक जे एक सोल जे एक शरीर धारण करते, त्यामध्ये अशाच मॅजिकल पॉवर्स असतात. तो त्याच्यामध्ये तेच पोटेन्शियल आहे जे आपण एखाद्या मॅजिशियनकडे पाहतो की तो काहीही करू शकतो. परमेश्वराने त्याला सगळं काही दिलेलं असतं, त्याचा फक्त युटिलाइज करायचं असतं आणि त्याला त्याचं पूर्ण आयुष्य एक नवीन निर्मिती करायची असते. पुढचं आयुष्य त्याला घडवायचं असतं, मॅनिफेस्ट करायचं असतं. सो हा मॅजिशियन म्हणजे काय? ही आपली मनाची पॉवर आहे. आपल्या मनामध्ये एवढी पॉवर असते की आपण मनात आणलं तर आपण काहीही करू शकतो, काहीही घडवू शकतो. हे त्याचं चेतन मन आहे. चेतन मनाची पॉवर आहे त्याची. चेतन आणि अवचेतन दोन्ही मनं वेगवेगळी नसतात, मन एकच असतं. त्यांच्या काम करण्याच्या दोन वेगळ्या पद्धती असतात. बहिर्मन, अंतर्मन. हे बहिर्मन आहे फुलचं. सो इथे काय दाखवलं आहे की त्याच्या डोक्यावरती जे इन्फिनिटीचं साईन आहे ना, ते इन्फिनिटीचं साईन ही त्याची एक पॉवर आहे, एक त्याला ॲक्सेस आहे अनलिमिटेड पोटेन्शियलचा, किंवा त्याला एक डिवाइन कनेक्शन आहे. आता त्याचा प्रवास स्पिरिच्युअलिटीकडे चालला आहे फुलचा. सो फुलचा प्रवास स्पिरिच्युअलिटीकडे केव्हा सुरू झाला? जेव्हा परमेश्वरी हस्तक्षेप झाला, त्याच्यामध्ये पूर्ण प्युरिटी आली आहे आणि तो कनेक्ट झाला परमेश्वराशी. त्यानंतर त्याचा स्पिरिच्युअलिटीचा प्रवास सुरू झाला. सो ते डिवाइन कनेक्शन आहे त्याच्याकडे. सो हे इंटरनेटीचं साईन. की त्याच्या आता मनामध्ये हार्मनी आहे. हार्मनी म्हणजे काय? की त्याचं मन आता वेगवेगळं नाही आहे. आपलं एक बाहेरचं मन हे सांगतं आहे हे करूया, अंतर्मन काहीतरी वेगळं सांगतं आहे. आतल्या त्याची झुंज नाही आहे कुठल्या मनाची त्यांच्या. त्याचं मन आता एकदम निर्मळ झालं आहे, अगदी लहान बाळासारखं. त्याने जसा स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास सुरू केला, लहान बाळाचं जसं मन असतं, किंवा आपण दोन्ही प्रकारे बघतो आहे त्याला, की त्यामध्ये लहान मुलांवरती जे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर याचा काही प्रभाव झालेला नसतो. ते एकदम निष्पाप असतं, एकदम प्युअर असतं. सो ते असं चांगलं वाईट हे ते काही नाही, ते गोष्टीला प्रत्येक पटकन रिॲक्ट होतं. सो त्यांचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मन ह्यांच्यामध्ये गट्टी असते, एकच असतं. ते वेगवेगळ्या वाटा नसतात त्यांच्या. सो या फूलच्या आता दोन्ही जे अवतार आहेत, एक लहान बाळ आणि एक स्पिरिच्युअलिटीकडे निघालेला
प्रवास करणारा व्यक्ती, अशा दोन्हीमध्ये आता ती प्युअरिटी आलेली आहे की त्यांचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये मिलाप आहे, एकत्र आहे, कॉन्फ्लिक्ट्स नाही आहेत. आणि त्याचं हे साईन आहे. आणि म्हणून त्याला एक डिवाइन विजडम मिळालेलं आहे. आणि त्याच्या ह्या एक हात वरती आणि एक हात खाली याचा अर्थ काय की आता त्याला ते कनेक्शन डिव्हिनिटीचं मिळालं आहे की त्याचा तो उपयोग करणार आहे इथे पृथ्वीवरती मॅनिफेस्ट करण्यासाठी. म्हणजे त्याने एक प्रकारे एक कॉस्मिक कनेक्शन साधलं आहे. अर्थ आणि कॉस्मिक याच्यामध्ये त्याने कनेक्शन साधलं आहे. हे त्याला या त्याच्या एक आविर्भावावरून दाखवायचे की आता तो मॅजिक करू शकतो, कारण त्याच्याकडे सगळ्या पॉवर्स आले. पॉवर्स कुठून आल्या आहेत? डिव्हिनिटीमधून आलेले आहेत. त्यामुळे आता तो काही मॅजिक करू शकतो, काही मॅजिक तो इथे आणू शकतो, काही घडवू शकतो. सगळ्या प्रकारचं पोटेन्शियल आहे. मॅजिशियनचं कार्ड जेव्हा तुमच्या रीडिंगमध्ये येईल ना, तेव्हा 2 गोष्टीच लक्षात ठेवायच्या जास्त. हे कार्ड 2 गोष्टीच दाखवतं. एक म्हणजे पॉवर, दुसरी म्हणजे ॲक्शन. त्याच्याकडे पॉवर आहे आणि तो आता काही ॲक्शन घेऊन काही मॅनिफेस्ट करू शकतो, कसलीही निर्मिती करू शकतो. त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही आहे. अनलिमिटेड पोटेन्शियल आहे त्याच्याकडे, जसं हे फूल्स आहे. त्यामुळे फूल आणि हे याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. आता काय, त्याच्या गाठोड्यातल्या सगळ्या वस्तू त्याने काढून घेतल्या आहेत, कारण तो आता करणार आहे ना त्यावरती, त्याचा यूज करणार आहे. अजून ते स्किल नाही आहे त्याच्याकडे, त्याने ते काढून घेतलं आहे ते टेबलवरती. आता त्याचा तो वापर करणार. अजून तो अनस्किलफुल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजून त्या काय म्हणतात त्याचा वापर झालेला नाही. त्याचे जे पोटेन्शियल आहेत ते अजून अनटॅप्ड आहेत असं म्हणता येईल. दुसरं आहे, आता तुम्हाला सांगा, जे मन असतं ना आपलं, आपल्याला मनाचा कारभार कळतो. मन कसं कधी वागेल काही नाही, फार गूढ असतं आपलं मन. सो ह्या ज्या वेली आहेत ना, या वेली ज्या दाखवतात ह्या त्याच्या भोवती आहेत की तो जे करतो आहे ना ते एक असं म्हणता येईल की तो एक सिक्रेटिव्हली करतो आहे सगळ्या गोष्टी. या गोष्टी त्याच्या मनात सिक्रेटिव्हली चाललं आहे. तो काय घडवेल, काय निर्माण करेल, या सगळ्या, कारण मनाचे कारभार हे सिक्रेटिव्ह असतात. सो ह्या ज्या वेली आहेत ना हे ते दाखवतात की आता तो त्याच्या सगळे जे इच्छा आकांक्षा असतील ना, डिझायर्स असतील, तो आता त्यांना म्हणजे ही एक प्रकारे ना भरभराट दाखवतो. या वेली, हे फुलांच्या वेली आहेत ना, हे नेहमी एक प्रॉस्पेरिटी, भरभराट, ॲबंडन्स दाखवणारे असतात. आणि दुसरा एक अर्थ त्याचा आहे की तो हे सिक्रेटिव्हली करतो आहे, कारण माइंड हे नेहमी सिक्रेटिव्ह असतं, गूढपणे काम करणारं असतं माइंड. अजून आपलं काय राहिलं ह्याच्यामध्ये, तुम्हाला हे सफेद कपडे तर प्युअरिटीचं लक्षण आहे. जसं याचं आहे की तो आता अंतर्मन त्याचं प्युअर आहे. सो त्याने व्हाईट कपडे घातलेले आहेत. हा जो बँड लावला आहे ना त्याने डोक्याला, हेडबँड, तो हेडबँड असं दाखवतो की त्याचं मन आणि त्याच्या इंटेन्शन्स म्हणजे डिझायर्स त्या आता नवनिर्मितीसाठी, म्हणजे एखादं आपण कसं एखादी गोष्ट करायची काही वेळा बघा असं की डोक्याला पट्टी बांधतात घट्ट आणि सुरू करतात, किंवा ही एक जनरल ॲक्शन आपण कधीतरी असं काही ना करताना पाहतो की काहीतरी करायचं आहे, डोक्याला घट्ट पट्टी बांधली आणि आपण सुरू केलं की कुठेतरी एक निर्णय केला. हां, या मनातला कुठेतरी इंटेन्शन्स दिले, निर्णय घेतला, चला आता हे करू. हे दाखवणारा बँड आहे तो की आता त्याचं माइंड, त्याचं मन त्याने तयार केलं आहे. इंटेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये, काय करायचं हे आता पक्कं झालं आहे आणि आता तो रिॲक्ट होणार, आता तो ॲक्शन घेणार. आणि म्हणून त्यासाठी तो बँड त्याने डोक्याला लावलेला आहे. असं दुसरं ह्यामध्ये दिसतं आहे की त्याच्या कमरेला ना एक सर्पाने वेळा घातलेला आहे, किंवा तो एक
सर्पाचा बँड त्यांनी कमरेला बांधलेला आहे. आणि तो सर्प तर तुम्हाला इथे या पिक्चरमध्ये एवढं ते क्लिअर दिसत नाही, पण हा जो सर्प आहे ना, त्या सर्पाने आपली शेपटी तोंडात घेतलेली आहे, त्याचा बाईट घेतला आहे. आणि त्यातून काय दाखवतं की सर्प जसा कात टाकतो कालांतराने, तशी आता ह्याने कात टाकली आहे. आता तो लहान नाही आहे, आता तो मोठा झाला आहे, आता तो ॲक्शन घेणार आहे. इथे त्याचा प्रवास सुरू झाला आहे. आता त्याने इथे कात टाकली आहे, आता तो त्याचं एक नवीन रूप तुम्हाला दिसणार आहे. आणि हे दाखवणारा तो बँड आहे सर्पाचा. दुसरं आपलं काही राहिलं आहे का? ओव्हरऑल आता आपण सगळे सिम्बॉलिझम बघितले, त्यांचे अर्थ बघितले. ओके, सो आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. इमोशन्स. या कार्डमध्ये तुम्हाला कुठले इमोशन्स दिसतात? इमोशन्स बरेचसे फूलसारखेच आहेत. म्हणजे तो ॲडव्हेंचरस आहे, एक त्याला साहसी आहे, खूप शूर आहे, कॉन्फिडंट आहे, मनाने एकदम धीट आहे म्हणता येईल. एक त्याच्यामध्ये हिंमत आहे, साहस आहे, डेअरिंगबाज आहे तो, किंवा तो एक निर्णायक आहे. का त्या गोष्टीचा निर्णय घेतला आहे त्याने आणि आता तो पुढे चालला आहे ॲक्शन घेण्यासाठी. निश्चयात्मक म्हणता येईल त्याला. निश्चय केला त्याने काय ते मॅनिफेस्ट करायचं. डिझायर्स आहेत त्यामध्ये, इच्छा आहेत, इच्छा आकांक्षा बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये. एखाद्या गोष्टीसाठी आपण एक फोकस राहून कार्य करणं, म्हणजे एक म्हणतात ना डिटरमाइंड म्हणतात, तसा आहे तो. उत्सुक आहे तो करायला आता सगळं. एक उत्सुकपणा म्हणता येईल. इंथुझियास्टिक आहे, इगर आहे. एक पॉझिटिव्हनेस आहे त्याच्यामध्ये, एक सकारात्मकता दिसते तुम्हाला. म्हणजे बरीचशी सिमिलर टू फुल आहेत त्याचे. पॅशन आहे त्याला, पॅशनेट आहे तो. काहीतरी करून सोडायचं, काहीतरी भव्य दिव्य बनवायचं असं. थोडा त्याला आता त्याच्या हाताच्या आणि ही जी ॲक्शन आहेत त्यावरून तो असा दिसतो की तो थोडंसं त्याला प्राईड पण आहे की आता मी काही करू शकतो. तर थोडा प्राऊड फील करणारा आहे स्वतःबद्दल असं. एक निर्णायक आहे तो. सो हे इमोशन्स दिसतात यावरती. मग जवळपास ते फूलसारखेच आहेत इमोशन्स. डिस्क्रिप्शन झालं, सिम्बॉलिझम झालं, इमोशन्स आपण बघितले. कलर प्रॉपर्टीज बघितला. कलर प्रॉपर्टीजमध्ये त्याने व्हाईट कलरचे कपडे, त्याच्या अंतरंगाची प्युअरिटी, त्याचा एक सात्विकपणा दाखवतो. वरचा जो रेड कलरचा रोब आहे तो त्याच्या डिझायर्स दाखवतात आणि त्याची एक पॅशन दाखवतात, त्याच्या मनातलं सगळं काही करण्यासाठी, जे जगण्यासाठी गरज असतं. एखादी गोष्ट पुढे त्याला एक धडक देण्यासाठी माणसाच्या अंगात पॅशन असावं लागतं. ती पॅशन आहे त्याच्याकडे. दुसरा हा पिवळं जो बॅकग्राऊंड आहे ना, हे चैतन्य दाखवतं की आता आणि डिवाइन पॉवर पण दाखवते ती, की पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या सगळ्या आता वातावरणामध्ये. हे कार्ड जेव्हा जेव्हा येईल, फूल येईल, मॅजिशियन येईल, समजा की तुमचा एक पोटंट पिरियड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल ते घडवू शकाल, असा पोटंट पिरियड आहे. एक पॉझिटिव्हनेस आहे, अफर्मेशन आहे या कलरमध्ये. सो हेच कलर्स आहेत, कलर कॉम्बिनेशन. आता न्यूमरॉलॉजी म्हणाल तर हे नंबर 1चं कार्ड आहे. नंबर 1 हा नेहमी सूर्य दर्शवतो. सो याचा ग्रह या कार्ड न्यूमरॉलॉजीप्रमाणे सूर्यग्रह आहे. या कार्डचा ग्रह सूर्य नाही आहे, न्यूमरॉलॉजीप्रमाणे हा सूर्य आहे. सो या कार्डची दिशा ही पूर्व आहे. जसं फूलची दिशा पूर्व आहे ना, तसं मॅजिशियनची सुद्धा दिशा पूर्वच आहे. कारण 0 आणि 1 हे दोन्ही सूर्य दर्शवतात. सो सूर्याप्रमाणे पॉझिटिव्हिटी आहे, क्लॅरिटी आहे, एक हे गुणपद या दोन्ही कार्ड्समध्ये दिसतात. दुसरं न्यूमरॉलॉजी झालं. असोसिएटेड प्लॅनेट्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता हा जो मॅजिशियन आहे ना, हे मॅजिशियन आपल्या नैसर्गिक कुंडलीमध्ये किंवा कालपुरुष कुंडलीमध्ये तृतीय स्थान दर्शवतं आणि 6th हाऊस, हे 3rd हाऊस आणि 6th हाऊस. तृतीय स्थान मी गेल्या वेळी म्हणाले होते, एक जनरल आयडिया तुम्हाला सांगितली होती. त्याचा मी एक वेगळा ॲस्ट्रॉलॉजिकल थोडेसे तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. कारण आपल्या शेवटचा पॉईंट जो आहे ना,
मिनिंग ऑफ कार्ड प्लेसमेंट इन ईच हाऊस ऑफ द ऑस्ट्रोलॉजिकल चार्ट, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एखादं कार्ड इथे असल्यानंतर याचा अर्थ काय, तिथे असल्यानंतर अर्थ काय, हे सांगण्याच्या अगोदर मला इथल्या राशींची, ग्रहांची, हे सगळे हाऊसेस काय सांगतात याची बेसिक माहिती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला मी कार्डची प्लेसमेंट नाही सांगू शकत. सो तो एक लेंदी आहे, तो एका ह्याच्यामध्ये आटपणार, त्याला एक छोटी सिरीज मला करावी लागेल, निदान 3-4 एपिसोडची. सो ते मी तुम्हाला एंडिंगला घेणार आहे. पण तुम्हाला मी जनरल आयडिया गेल्या वेळी दिली होती की फर्स्ट हाऊस काय सांगतं, सेकंड हाऊस काय सांगतं, थर्ड हाऊस काय सांगतं. सो थर्ड हाऊस आणि 6th हाऊस ही 2 हाऊस मॅजिशियन दर्शवतं. थर्ड हाऊसमध्ये मिथुन रास आहे, बुधाची रास आहे. 6th हाऊसमध्ये कन्या रास आहे, ही सुद्धा बुध राशी. सो बुध हा या मॅजिशियनचा ग्रह आहे. थर्ड हाऊस हे आपलं काय दाखवतं, जनरली थर्ड हाऊस हे आपल्या पराक्रमाचं, धाडसाचं, कर्तृत्वाचं असं. आता तो कर्तृत्व करायला सुरू आहे, आता तो ॲक्शन घेणार आहे. ओके, सो आपल्या पराक्रमाचं स्थान हे थर्ड हाऊस आहे. आपल्या लहान भावंडांचं स्थान आहे. आपलं एक तुम्ही म्हणाल की छोट्या मोठ्या प्रवासांचं स्थान आहे. गूढशास्त्रकलासुद्धा इथून बघतात. पुन्हा आपलं लिखाण, आपली बुद्धी आणि बौद्धिक छंद जे आपण करतो, वाचनालेखनाची एखाद्याला आवड असू शकते, ते आपण इथून पाहता येतं. पुन्हा आपले नातेवाईक आणि शेजारी पाजारी हे थर्ड हाऊसमधून करतात आपल्याला. 6th हाऊस काय आहे, तर 6th हाऊस रोग ऋणाचं आहे, एक छोट्या मोठ्या अपघातांचा आहे किंवा शत्रूंचा आहे. आपल्याकडे जे पाळीव प्राणी असतात त्यांचं आहे. नोकरा चाकरांचं सौख्य यातून बघितलं जातं. तुमचं नोकरीचं सौख्य, नोकरीमधून होणारे भाग्योदय हे 6th हाऊसमधून पाहिले जातात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सबद्दल 6th हाऊसमधून पाहिलं जातं. किंवा कोर्ट कचेऱ्या, आपलं डे टू डे लाईफ आहे ना, हे 6th हाऊसमध्ये बघितलं जातं. डे टू डे लाईफ, बुद्धिमत्ता, इथे थर्ड हाऊसमध्ये बुद्धिमत्ता. पुन्हा थर्ड हाऊसमध्ये मी तुम्हाला आता म्हटलं की पराक्रम, धाडस थर्ड हाऊसमध्ये बघितलं जातं. सो या ज्या काही गोष्टी आहेत ना, या बुध ग्रहाशी कनेक्टेड आहेत. याचा जो प्लॅनेट आहे तो बुध आहे. आता बुधाबद्दल थोडंसं तुम्हाला सांगायचं झालं तर एक सूर्यमालेमध्ये सूर्याच्या भोवती पहिला जो फिरणारा ग्रह आहे ना, तो बुध ग्रह आहे. सूर्याभोवती पहिल्यांदा बुध फिरतो, नंतर त्याच्या मागोमाग शुक्र, त्यानंतर पृथ्वीभोवती चंद्र फिरत असतो. पृथ्वी चंद्राला सकट सूर्याभोवती फिरते. त्यानंतर मंगळाची कक्षा येते, नंतर गुरुची येते, नंतर शनीची येते, मग हर्षल, नेपच्यून, प्लुटो, काल आपण हर्षल बघितला. सो अशा त्या कक्षा आहेत ग्रहांच्या. तो सगळ्यात जवळचा जो ग्रह आहे ना, तो बुध ग्रह आहे. काल आपण काय बघितलं, हर्षल सगळं लांब आहे, एक खूप लांब आहे सूर्यापासून. सो त्याला एक सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी 84 वर्ष लागतात. बुध ग्रह 88 दिवसामध्ये प्रदक्षिणा पूर्ण करतो. यावरून तो किती जवळ आहे सूर्याच्या ते लक्षात घ्या. तर बुध ग्रह जो आहे ना, तो आपलं डे टू डे लाईफ दाखवतो. आपण रोज जे जीवन जगतो ना, त्याच्याशी रिलेटेड ग्रह आहे. कारण बुद्धिमत्ता आहे ना, तुम्ही कसे रिॲक्ट करणार, कसं बोलणार समोरच्याशी संवाद कसा साधणार, हे बुधग्रहावरून ठरतं. एखाद्याचा बुधग्रह चांगला असला ना की त्याच्या सगळ्या गोष्टी सहजपणे होतात. एक म्हणता येईल की तुम्ही ते नवग्रह नाही सॉरी शनी स्तोत्र जर तुम्ही कोणी वाचलं असेल तर त्यामध्ये ते सुरुवातीला मंडळ बसलेलं असतं आणि सगळ्या ग्रहात कोण ग्रह चांगला आहे त्याची स्तुती होत असते. त्यामध्ये तो एक पंडित बोलतो की बुध ग्रह आहे जास नीट, त्या सर्व मार्ग सुचती सुभट. हे जे आहे ना, कोणत्या कार्यास तुट तो न करी काय तो न करी कल्पांती, असं काय असे वर्ड्स आहेत. त्यामध्ये ते बुधाबद्दल मेन्शन केलं, म्हणजे ते डे टू डे लाईफचा ग्रह आहे. सो इथे सुद्धा आपण कुंडलीमध्ये काय म्हणतो, 6th हाऊस आहे ना, हे तुमचं डे टू डे लाईफ आहे, हे तुमचं नोकरी धंद्याचं लाईफ आहे. पुन्हा
हे शेजारी पाजाऱ्यांचं थर्ड हाऊस आहे, शेजारी किंवा एक तुमच्या पराक्रमाचं आहे, तुमच्या छंदाचं, वाचन लेखन गुणविद्या या छंदाचं, हे सगळ्याला काय लागतं, ही बुद्धीचं स्थान आहे. सो ती त्यासाठी एक जिथे बुद्धीचा वापर होतो त्याचा हा ग्रह आहे. सो तो ज्याचा बुध बिघडलेला असेल एखाद्या वेळी पत्रिकेमध्ये, त्या व्यक्तीला मग ते डे टू डे लाईफ फेस करणं कठीण जातं. मग ते बुध हा व्यवहारसुद्धा दर्शवतो ना, व्यवहाराचा ग्रह आहे, तो ट्रेडचा ग्रह आहे. सो एक व्यक्त होणं, समोरच्याशी कम्युनिकेशन करणं कुठल्याही प्रकारे, मग वाचन लेखन म्हणजे तो एक लिखाणातून म्हणा किंवा एक वर्बल कम्युनिकेशन म्हणा, सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन थर्ड हाऊस म्हणून दिसतं मिथुन राशीवरून. सो तिथे ह्या ग्रहाचं एवढं महत्त्व आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये की तो जर थोडा बिघडला तर आपल्याला फार इमिडिएट एक प्रॉब्लेम फेस करू शकतो आपण. म्हणजे समजा जर आपण व्यक्त होताना चुकीच्या पद्धतीने व्यक्त झालं किंवा आपली एक वाचा चांगली नसेल किंवा एक भाषेचं सौंदर्यसुद्धा त्यावरून बघतात बुध म्हटलं की. सो इतका महत्त्वाचा आहे तो. दुसरं काय सांगायचं झालं, आपण ते इतर जेव्हा त्याची प्लेसमेंट बघू ना तेव्हा इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याबद्दल. सो इतकं इनफ आहे या ठिकाणी. आता जर त्याचं चक्र आणि क्रिस्टल्सचा विचार केला ना तर मी तुम्हाला एक आता ते माझ्याकडे क्रिस्टल्स तर आता अवेलेबल नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, पण मी तुम्हाला त्याचं पिक्चर्स दाखवते. आता याचा क्रिस्टल आहे ना तो ॲक्वामरीन आणि फायर ॲगेट आहे. हा ॲक्वामरीन आणि फायर ॲगेट. आणि चक्र हे पाम चक्र दाखवतो. म्हणजे आपल्या हातावरती ना हाताचे जे पॉईंट्स आहेत नाही ते टोकं, बोटांची टोकं, तिथे हे चक्राचे पॉईंट्स आहेत. जसं हा अंगठ्याच्या इथे सेक्रल चक्र आहे, तर पहिल्या बोटासाठी थ्रोट चक्र, मधलं बोट जे आहे ते सोलर प्लेक्सस चक्र दाखवतं, हे चौथं जे आहे ते थर्ड आय चक्र दाखवतं, आणि आपलं हार्ट चक्र हे करंगळी दाखवतं. सेंटर जे आहे तिथे क्राऊन चक्र आहे, आणि आपलं रूट चक्र जे आहे बेस चक्र ते इथे मनगटाच्या इथे. सो ही चक्र दाखवतात. ओके. सो हे पाम चक्र, कारण आता आपण ॲक्शन घेतो आहे ना, ॲक्शन कशाने घेतो आपण, हातानेच घेतो. सो हे कार्ड पाम चक्र दाखवतं की तुमच्या हातामध्ये ही सगळी पॉवर आहे. सो शफल करताना सुद्धा आपण जेव्हा हाताने बराच काळ शफल करतो डेक, तेव्हा ही जी एनर्जी आहे ना ही या पाम चक्रामधून तिथे पास ऑन होते आणि आपला डेक चार्ज होतो. असं आहे. ओके. या कार्डचा मेसेज जर विचारायचा आला, मी तुम्हाला म्हणते ना फक्त पॉवर आणि ॲक्शन हे दोन ह्याचे कीवर्ड्स हेच महत्त्वाचे आहेत. सो की आता हे कार्ड आलं ना तुमच्याकडे की ही वेळ आहे की ॲक्शन घेण्याची. फर्टाईल टाईम आहे, एकदम पोटेंट टाईम आहे. आता ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. याच्यासोबत जे कार्ड असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲक्शन घेणं गरजेचं आहे असा त्याचा अर्थ होतो. दुसरं म्हणजे ह्याचा जर विजडम विचारायचं झालं, ह्या कार्डचं विजडम काय आहे तर मॅजिक इज इनसाइड यू. तुमच्या स्वतःमध्ये मॅजिक आहे. तुम्ही काहीही करू शकता, काहीही नवनिर्मिती करू शकता, हे एक त्याचं विजडम आहे. आणि दुसरं एक आहे की तुमच्या डिझायर्स ज्या काही आहेत, इच्छा, त्यांची निर्मिती करा, हे त्याचं या कार्डमधून सांगणं आहे. दुसरं म्हणजे हे कार्ड, आता मी म्हटलं ना गेल्या वेळेच्या सेम फूलसारखं कुठलंच कार्ड त्याला एक को रिलेट करणारं कुठलं कार्ड डेकमध्ये नाही आहे. पण या मॅजिशियनला हे करणारं ही दोन कार्ड आहेत, द सन आणि द व्हील ऑफ फॉर्च्यून. ही दोन कार्ड आहेत ना ही याच्याशी रिलेटेड आहेत, को रिलेटेड का असतील सांगा. तर आता ह्याचा नंबर 1 आहे आणि ह्याचे व्हील ऑफ फॉर्च्यून आहे ना या कार्डचा नंबर 10 आहे. आता 10 नंबरचा 1 आणि 0, 10 नंबरमधला 1 आणि 0 याची जर ॲडिशन केली तर नंबर होतो 1.
सो त्या दृष्टीने न्यूमेरॉलॉजिकली ही दोन्ही कार्ड्स कनेक्टेड आहेत. दुसरं म्हणजे सन हे कार्ड 19 आहे. 19 या अंकातला 1 आणि 9 यांची जर तुम्ही ॲडिशन केली तर 10 होते. पुन्हा त्या 10मधल्या 1 आणि 0 याची ॲडिशन केली तर तो 1 नंबर येतो. आणि म्हणून न्यूमेरॉलॉजिकली मॅजिशियनला ही 2 कार्ड्स कनेक्टेड आहेत. आता दुसरी गोष्ट सांगते, हे न्यूमेरॉलॉजिकली झालं. आता हा मॅजिशियन जो आहे ना, हा फूल आहे की तो त्याने एक स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास सुरू केलेला आहे. त्याने एक पूर्ण प्युअरिटी साधली, बऱ्याच गोष्टी सरेंडर केल्या, परमेश्वराला सरेंडर केलं, बऱ्याच गोष्टींचा लॉस त्याने सहन केला, आपल्या एक इंट्रोस्पेक्शन केलं, आपल्या मनाचा एक ठाव घेतला त्याने, आणि त्यातून तो पास झाला, त्या परीक्षेतून पास झाला कर्माच्या, आणि त्याला एक नवजीवन प्राप्त झालं, आणि मग त्याचा स्पिरिच्युअलिटीकडे प्रवास सुरू झाला, हे आपण गेल्या वेळी पाहिलं. सो तिथे नशिबाचे चक्र त्याच्या बाजूने फिरलं. जेव्हा त्याने ह्या सगळ्या गोष्टी केला, तो अंतर्मनातून प्युअर झाला, त्याला कळलं की आपला सोल पर्पज काय आहे आणि आता त्या दिशेने आपल्याला मार्गस्थ होणं गरजेचं आहे. हे जेव्हा त्याला कळून चुकलं, तेव्हा नशिबाचं चक्र त्याच्या बाजूने फिरलं आणि तो त्यातून एक रिबर्थ म्हणतात ना, की शेवटचं जे कार्ड आहे त्याप्रमाणे त्याला एक पुनर्जन्म मिळाला आणि पुढे त्याचा प्रवास. सो हे व्हील ऑफ फॉर्च्यून त्या दृष्टीने त्याचं आहे. आणि आता त्या प्रोसेसमध्ये त्याने एका लहान बाळासारखी त्याच्या मनाची प्युअरिटी जी आहे, एक निष्पापपणा, एक प्युअरिटी त्याने परत मिळवली. सो हे सनचं कार्ड त्या दृष्टीने त्याला कनेक्टेड आहे की आता त्याच्या आयुष्याला क्लॅरिटी मिळाली, त्याला काय करायचं आहे, पुढे काय मिळवायचं आहे, नवनिर्मिती कशाची करायची आहे, त्याला काय मॅनिफेस्ट करायचं आहे, काय गोल अचीव करायचं आहे, त्याने जे जन्म घेतला आहे तो कशासाठी घेतला आहे, त्याच्या सोलचं पर्पज काय हे त्याला कळलं आणि आता ते मॅनिफेस्ट करणार आहे. त्यासाठी त्याने आता हे सगळे रिसोर्सेस तो वापरणार आहे आणि मॅनिफेस्ट करणार आहे. सो या दृष्टीने सन आणि व्हील ऑफ फॉर्च्यून हे या कार्डशी को रिलेटेड आहे. एलिमेंटल ड्युॲलिटी त्याची मॅस्क्युलिन आहे. जसं हे 0 नंबरचं कार्ड आहे ना, द फूलचं कार्ड आपण कशावर ठरवलं की ते इलेमेंट काय आहे, तत्व काय आहे त्याचं, तर त्याचं एअर तत्व आहे, वायू तत्व, ह्याचंसुद्धा वायू तत्व आहे. मॅजिशियनसुद्धा वायू तत्वच आहे आणि त्याची पण एलिमेंटल ड्युॲलिटी आपण बघितली, मस्क्युलिन आहे का फेमिनाईन आहे, तर तो मस्क्युलिन आहे. असोसिएटेड झोडाइक साइन बघितलं, क्रिस्टल बघितलं, एक्वामरीन आणि ते फायर एगेट, चक्र बघितलं, पाम चक्र, प्लॅनेट बघितलं, बुध आणि त्याचे थोडेफार आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जेवढे गरजेचे आहे तेवढेच आपल्याला गरज आहे. म्हणजे इन डिटेलमध्ये या कार्ड्सनं नाही, आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही इन डिटेलमध्ये पाहाल, पण एक तुम्हाला सर्वसाधारणतः कळलं की मॅजिशियन म्हटलं की थर्ड हाऊस हे कम्युनिकेशनसाठी बुध ग्रह महत्त्वाचा, तेवढं इनफ. ओके. आणि दुसरं म्हणजे असोसिएटेड इलेमेंट हे त्याचं एअर इलेमेंटचं का आहे, याला लागू वायुतत्वाचं आहे. ॲस्ट्रॉलॉजिकल चार्टमध्ये त्याची पोझिशन काय आहे ती आपण पाहिली. 3rd हाऊस आणि 6th हाऊस, इथे मिथुन रास आहे बुधाची, इथे कन्या रास आहे बुधाची. ओके. असोसिएटेड टॅरोट कार्ड्स इन डेक अँड देअर कोरिलेशन ते आपण बघितलं. आता व्हील ऑफ फॉर्च्यून आणि सन कार्ड ह्याला कनेक्टेड आहेत. सो आपला एवढा पोर्शन झाला. आता आपण बघायचं आहे त्याचं अपराईट मिनिंग. भरपूर मिनिंग्स आहेत, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, पॉवर आणि ॲक्शन या 2 गोष्टी आहेत. त्याला डिव्हिनिटीशी कनेक्शन मिळालेलं आहे, वरची पॉवर त्याला मिळालेली आहे, ती आता त्याला जमिनीवरती तो आणणार आहे. म्हणजे काय, त्याचा उपयोग करून तो आता इथे मॅनिफेस्ट करणार, जमिनीवरती मॅनिफेस्ट करणार, कारण त्याला कनेक्शन मिळालेलं आहे, ब्रह्मांडातल्या त्या कॉस्मिक एनर्जीचं कनेक्शन मिळालेलं आहे. सो ती एनर्जी तो आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आणणार आहे. त्याला जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे, ज्या काही त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत त्यासाठी तो वापरणार आहे. सो आता आपण त्याचे अपराईट मिनिंग्स पाहू. मॅजिशियन म्हटलं ना, कार्डमध्ये जेव्हा रीडिंगमध्ये मॅजिशियन येईल ना, तेव्हा आयदर ते आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे किंवा मग पॉसिबिलिटीजबद्दल. पॉसिबिलिटी म्हणजे काय की हा तुमचा पोटंट पिरियड आहे, आता तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज आहे. हे गुणविशेष
पॉसिबिलिटीज, गुणविशेष, ह्याच्यामध्ये काय काय दिसत आहेत, काय काय मिनिंग्स आहेत त्यातून येणारे. किंवा मग ही व्यक्ती ती जी आहे, जी प्रश्न विचारणारी व्यक्ती असेल, तिला तिच्या बाबतीत आपण समजायचं की तुम्ही आता असं कराल. तर याचं हे तर पहिलं गोष्ट सांगितलं, ॲक्शन आणि पॉवर. ही ॲक्शन घेण्याची वेळ आहे. तुमच्याकडे पॉवर आहे मॅनिफेस्ट करण्याची, म्हणजे काहीही नवनिर्मिती करण्याची तुमच्याकडे पॉवर आहे. हे सांगणारं हे कार्ड आहे. तुमच्याकडे तुम्ही एक आता एक म्हणता ना की एका ॲडव्हेंचरवर निघालात असं म्हणता येईल, की आता तो मॅनिफेस्ट करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे आता त्याचं आयुष्य जगायला सुरुवात करणार. तो या आयुष्य तो फेस करणार, या सगळ्या गोष्टी तो वापरणार. त्याच्याकडचे जे स्किल्स आहेत, त्याच्याकडचे जे रिसोर्सेस आहेत, ते सगळे वापरणार. तो साधनसामुग्री जी आहे त्याच्याकडे, त्याच्यामध्ये ज्या कला कौशल्य आहेत, त्या सगळ्याचा वापर करून तो त्यासाठी आता ॲडव्हेंचर, जगाच्या ॲडव्हेंचरवरती, रोजचं जे आपलं लाईफ एक प्रकारचे ॲडव्हेंचरच असतं, तर त्यासाठी तो आता निघाला आहे असं. हे कार्ड असं दाखवतं की तुम्हाला सक्सेस मिळणार, पण कधी तुम्ही जेव्हा तुमच्या स्किल्स, तुमचं कला कौशल्य जे आहे, तुमच्या अंगभूत गुण जे आहेत, ते जेव्हा तुम्ही युटिलाइज कराल तेव्हा तुम्हाला सक्सेस. हे सक्सेस कार्ड आहे, हे पॉझिटिव्ह कार्ड आहे, येस कार्ड आहे. ते फुल जसं आहे पॉझिटिव्ह, तसंच हे मॅजिशियनचं कार्ड पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला सक्सेस मिळणार, पण कधी तुम्ही ह्या सगळ्या स्किल्स वापरणार, कारण ते सगळं साधनसामुग्री त्याने टेबलवर ठेवली आहे. याचा अर्थ काय, तुम्ही ते वापरायचं आहे तरच, आणि काम करायचं आहे, ॲक्शन करायची, तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे असं. दुसरं हे कार्ड दाखवतं की तुमच्याकडे तुम्ही एक साधनसामुग्री युक्त आहात, म्हणजे रिसोर्सफुल आहात, की तुमच्याकडे सगळं काही आहे. ज्या गोष्टीची गरज आहे तुम्हाला त्या पर्टिक्युलर टाईमला, तुमच्या ज्या काय आयुष्यामध्ये गरजा असतील त्यासाठी, किंवा तुम्हाला जे काही करायचं असेल त्यासाठी तुम्ही रिसोर्सफुल आहात. तुमच्याकडे ते सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी लागणाऱ्या, हे दाखवणार आहे. दुसरं, ह्या व्यक्तीकडे, किंवा हे कार्ड पॉवर दाखवतं, किंवा मग या व्यक्तीकडे, ती जी कोणी व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारणार असेल, त्या व्यक्तीकडे काहीही नवनिर्मिती करण्याची पॉवर आहे. तो करू शकतो, त्याच्या कॅपॅबिलिटीज आहेत, त्याची स्वतः सामर्थ्य आहे त्याच्या अंगभूत, हे आपण सांगू शकतो या कार्डवरून. दुसरं म्हणजे हे कार्ड डिप्लोमसी दाखवतं. डिप्लोमसी म्हणजे काय, की एखादी गोष्ट कौशल्यपूर्ण हाताळणे, काहीही एक त्यातून एक नुकसान न होता एखादी गोष्ट आपण करतो ना, काही नुकसान न होत, सगळ्या बाजूचा विचार करून, कुठे आपलं नुकसान नाही ना होत आहे, कुठे काय, किती कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये कौशल्यपूर्ण एखाद्या गोष्टीला करू, हा सगळा विचार करून जेव्हा एखादी ॲक्शन घेतली जाते तेव्हा आपण म्हणतो की डिप्लोमसी वापरली जाते. तर तसा तो वापरणार आहे, कारण आता त्याच्याकडे विजडम आहे, त्याच्याकडे पॉवर आहे, तो काहीही करू शकतो, त्याच्या कॅपॅसिटीज आहेत, त्याच्याकडे सगळ्या साधनसामुग्री आहेत. सो ती एक डिप्लोमसी तो वापरणार आहे, जे काही करायचं आहे ते. हे कार्ड डिप्लोमसी दाखवतो. दुसरी गोष्ट सांगतात की त्याच्या ज्या काही ॲक्शन्स आहेत, जे काही तो करणार आहेत, त्या इन्स्पायर्ड आहे, इन्स्पिरेशन आहे त्याला कुठून ना कुठून तरी. त्याला कोणीतरी इन्स्पायर करत आहे आणि मग तो ॲक्शन घेतो आहे, असं या कार्डवरून दिसतं. का तर आता हे डिव्हिनिटीची पॉवर आहे ना त्याला कॉस्मिक कनेक्शन मिळालेलं आहे. ते कनेक्शन तो इथून पृथ्वीवर आणतो आहे, आणि जे काय त्याचा वापर करून मॅनिफेस्ट करणार आहे, तो नवनिर्मिती करणार आहे. सो त्याच्या ह्या ॲक्शन्स ज्या आहेत त्यावरून परमेश्वराकडून त्याला इन्स्पिरेशन आहे. सो ह्या इन्स्पायर्ड ॲक्शन्स आहेत असं हे कार्ड दाखवतो. म्हणजे जो कोणी आहे तो जे काही करतो, किंवा काही वेळा असं दाखवतो की तुम्ही जे करताय त्याला बाहेरच्या गोष्टी हे करतायत, इन्स्पायर करताय असं म्हणता येईल जेव्हा रीडिंग करताना, की तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतायत त्याला बाहेरचं एन्व्हायरमेंट कारणीभूत आहे. कळलं का अर्थ?
म्हणजे असा अर्थ इथे लावायचा त्या गोष्टीचा, की तुमच्या ज्या ॲक्शन आहेत तुम्ही स्वतःच करताय असं नाही आहे, त्याला बाहेरच्या गोष्टी कारणीभूत होत आहेत, ते इन्फ्लुएन्स आहेत बाहेरचे असं आपण या कार्डवरून सांगू शकतो. दुसरं हे कार्ड खूप विल पॉवर दाखवतं, त्याच्यामध्ये पॉवर आहे, स्वतःची विल पॉवर. कारण हे बाहेर बाजूचं बॅकग्राऊंड जे आहे ना, इनफॅक्ट फुलमध्ये सुद्धा विल पॉवर खूप आहे. काहीतरी नवीन घडवायचं, कारण अजून त्याला एक्सपिरियन्स तर काहीच नाही आहे. सगळं काही आहे, कला कौशल्य रिसोर्स सगळं आहे, पण एक्सपिरियन्स अजून नाही आहे. त्याने त्याचा अजून वापर नाही केला, तो करणार आहे आता. त्यामुळे त्याला एक विल पॉवर आहे, सगळं करून बघायची इच्छा आहे. सो हे दाखवतो थोडंफार सगळं याच्याप्रमाणेच आहे, फुलप्रमाणे. कॉन्फिडंट आहे तो, त्याला भरोसा आहे की आपण सगळं करू शकू असं. दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा जो आविर्भाव आहे ना, त्यावरूनच त्याला कळतं आहे की जे काय करणार आहे ना त्याबाबतीत तो शुअर आहे, कॉन्फिडंट आहे. त्याच्यासमोर एक विजन क्लिअर आहे की आपल्याला काय करायचं आहे. सो क्लिअर विजन हे सुद्धा हे कार्ड दाखवतो. दुसरं दाखवतो की तो आता या सगळ्या गोष्टी हाताळणार आहे, त्याला विजडम आहे, नॉलेज आहे, त्याला डिव्हिनिटीची पॉवर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मास्टरी आहे, एखाद्या गोष्टीमधली मास्टरी हे कार्ड दाखवतं. मग ह्याच्यासोबत एखादं जे कार्ड असेल त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मास्टरी आहे, त्यामध्ये त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी करण्याची तुमच्यामध्ये पॉवर आहे, असं आपण बोलू शकतो कार्ड हे करताना. दुसरं म्हणजे त्याच्याकडे एक मॅनेजमेंट स्किल्स म्हणता येईल, ऑर्गनायझेशनल स्किल्स म्हणता येईल, की तो या सगळ्या गोष्टी आता मॅनेज करणार आहे. हे सगळं टेबलवरती त्याने काढून घेतलं आहे. तो कॉन्फिडंट, त्याला सगळं नॉलेज आहे, मुळातच स्किल आहे त्याला, पण ते वापरलं नाही अजून त्याने. पण मॅजिशियन हा गुड ऑर्गनायझर आहे, गुड मॅनेजमेंट आहे असं दाखवतो हे कार्ड. ओके, त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, स्किल्स आहे, टॅलेंट आहे, क्रिएटिव्ह टॅलेंट आहे आणि क्रिएटिव्ह आहे, क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये हे दाखवतो. दुसरं म्हणजे हे जे ॲक्शन आहे ना त्याची, तो वरून पॉवर तो त्याने बॉन्डवरती धरलेला आहे एका हातामध्ये आणि खाली तो ती पॉवर आणणार आहे आणि तो सांगतो आहे की मी हे आता खाली ती पॉवर इथे खाली आणणार आहे जमिनीवरती आणि मॅनिफेस्ट करण्यासाठी. हे जे आहे ना हे असं दाखवतं की तो व्यक्ती एखाद्याला इन्फ्लुएन्स करू शकेल, त्याच्यामध्ये अशी पॉवर आहे, इतकं नॉलेज आहे की ही व्यक्ती मॅजिशियन, मग तुमच्या समोर बसलेली एखादी रीडिंगसाठी बसलेली विचारायला आलेली व्यक्ती ही एखाद्याला इन्फ्लुएन्स करू शकेल. कारण हे बुधाचं आहे ना, बुध काय, बौद्धिमत्ता, तुमची वाचा, तुमचं बोलण्याचं कौशल्य, वर्बल जे काय आहेत, कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन, मग रिटर्न कम्युनिकेशन, तुम्ही ईमेल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा किंवा फेस टू फेस बोला, सगळ्या गोष्टीवरती बुधाचं प्रभुत्व असतं. जर तुमचा बुध चांगला इथे म्हटल्यानंतर मॅजिशियन म्हणजे ती पॉवर आहे तुम्हाला सगळ्या गोष्टीची. सो तुम्ही समोरच्या व्यक्तीला इन्फ्लुएन्स करू शकता, समोरच्या व्यक्तीला बोलून आपल्या बाजूने वळवू शकता, आपलं म्हणणं त्याच्या पुढे एक्सप्रेस करू शकता चांगल्या रीतीने, आणि समोरच्याला तो हा गुड इन्फ्लुएन्सर आहे, तो इन्फ्लुएन्स करू शकतो समोरच्याला. इनफॅक्ट मॅन्युप्युलेटर पण आहे चांगल्या अर्थाने, की तो समजा आता जर तो एखाद्या सभागृहात उभा राहिला तर समोरच्या व्यक्ती गुंग होतील असं तो बनवून सगळ्यांना मॅन्युप्युलेट करेल, किंवा तो सगळ्यांना आपल्या बाजूने म्हणून आपलं म्हणणं सगळ्यांना स्पष्ट करून सांगू शकेल, असा तो एक मॅन्युप्युलेटर पण आहे. रिव्हर्स जेव्हा होतो ना हे कार्ड, तेव्हा तो बॅड मॅन्युप्युलेटर होतो, म्हणजे चुकीच्या गोष्टीसाठी एखाद्याला वळवून घेणे किंवा असं पण त्याचा अपोजिट अर्थ होतो. तो आपण नंतर बघणार रिव्हर्स डिरेक्शनमध्ये. सो अपराईट आहे ना, हा गुड इन्फ्लुएन्सर आहे, एखाद्याला इन्फ्लुएन्स करणारा. दुसरं म्हणजेच काय, त्याच्याकडे एक कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली आहे समोरच्याला कन्व्हिन्स करण्याची. जी बिझनेसमध्ये काय लागते, बुध हे म्हणजे बिझनेस, व्यापार, बुधाचा ग्रह दाखवतो. सो व्यापार करण्यासाठी काय करावं लागतं, कन्व्हिन्स करावं लागतं कस्टमरला, स्वतःच्या दिशेनं वळवून घ्यावं लागतं. सेल्समॅनशिप जरी करायची म्हटली तरी, आपलं प्रोडक्ट एखाद्याला विकायचं म्हटलं तरीसुद्धा समोरच्याला वळवून घ्यावं लागतं. तिथे बुद्धीचा वापर होतो, वाचाशक्तीचा वापर होतो.
सो त्याच्याकडे गुड कन्व्हिन्सिंग पॉवर आहे, तो एक चांगला इन्फ्लुएन्सर आहे, तो मॅनिप्युलेट करू शकतो माणसांना समोरच्या. दुसरं, एक चांगल्या गोष्टीसाठी एका चांगल्या इंटेन्शनने तो, आता त्याला कनेक्शन आहे ना, ही व्यक्ती हे कार्ड आहे ना, किंवा फूलचं कार्ड किंवा मॅजिशियनचं कार्ड, ही एक स्पिरिच्युअल व्यक्तीसुद्धा दर्शवली जाते. मी तुम्हाला म्हटलं दोन्ही बाजूने आपण बघायचं आहे, लहान बाळ आणि स्पिरिच्युअलच्या मार्गावरती, एक अध्यात्माच्या मार्गावरती चाललेल्या व्यक्ती, अशा दोन्ही प्रकारे आपण बघतो आहे. सो ही एक व्यक्ती आहे की ती एक स्पिरिच्युअलिटीमध्ये आता त्याचा प्रवास सुरू झाला आहे. सो ती आपले विचार समोरच्याला सांगून एक चांगले विचार समोरच्याला एक डिवाइन गायडन्स देऊ शकते, समोरच्याला मॅनिप्युलेट करू शकते, म्हणजे एक समोरच्याचं मन एक चांगल्या दिशेने वळवू शकते. सो ही एक गुड मॅनिप्युलेटर आहे. दुसरं, ही जी पॉवर आहे, हे जे आता त्यांना कॉस्मिक कनेक्शन आहे त्या व्यक्तीला, ज्या अध्यात्माकडे वळलेल्या, त्या कनेक्शनचा उपयोग ती जनहितासाठी करू शकते, लोकांच्या चांगल्या भल्यासाठी करू शकते, चांगल्या इंटेन्शनसाठी करू शकते, हे आपण सांगतो. आता हे कार्ड असंही सांगतं की तुमच्याकडे सगळं आहे, तुमच्याकडे साधनाभोगरी आहे, तुमच्याकडे स्किल आहे, टॅलेंट आहे, तुमचा आता पिरियड खूप चांगला आहे, पण काय की तुम्हाला आता फोकस एका पर्टिक्युलर गोष्टीवरतीच करायचं आहे. तुमचे जे सगळे रिसोर्सेस आहेत ते तुमचे फोकस असायला पाहिजे एका इंटेन्शनसाठी, ते मिळवण्यासाठी, ते गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक विजन असायला हवं. असं हे कार्ड सांगतं की तुमच्याकडे ते इंटेन्स कॉन्सन्ट्रेशन असायला हवं त्या गोष्टीवरती, की आपल्याला ती गोष्ट घडवायची आहे, ती गोष्टची निर्मिती करायची आहे, मॅनिफेस्टेशन करायचं आहे. तर त्या दिशेने तुमचे सगळे जे टॅलेंट आहे, तुमचा रिसोर्सेस आहेत, ते चॅनलाइज झाले पाहिजेत एक, असं हे कार्ड सांगतं की तुम्हाला आता ॲक्शन घेण्याची वेळ आहे. तुमच्यामध्ये पॉवर आहे, पण तुमची पॉवर चॅनलाइज करा तुमच्या गोलकडे, असं हे सांगणारं कार्ड आहे. दुसरं एक एक मिनिट, काय करावं म्हणते. हां, जसं हे फूल कार्ड दाखवतं ना, एक नवीन बिगिनिंग, नवीन सुरुवात झाली तुमच्या आयुष्यामध्ये, हे फूल कार्ड आपण काल बघितलं, हे सुद्धा तेच दाखवतं. कारण फुलचाच प्रवास आता आला नाही, त्याने फक्त काय, आता तो सुरुवात करणार आहे, त्याने सगळे त्याचे बॉन्ड्स, स्वोर्ड्स वगैरे टेबलवर काढून घेतले आहेत, तो आता ॲक्शन घेणार. सो बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत. सो इथे जेव्हा न्यू बिगिनिंग आहे ना, ही सुद्धा त्याची न्यू बिगिनिंगच आहे. कारण तो आता हे सगळं टॅलेंट वापरणार, अजून त्याचं वापरलं आहे, त्याच्या स्किल्स एवढं अजून नाही आहेत तेवढा वापरलेलं त्याने, जरी स्किल्स असल्या तरी त्या अनटॅप्ड आहेत. ओके, सो ही त्याची नवीन बिगिनिंग आहे. सो ह्या कार्डवरून कुठल्याही गोष्टीची नवीन, ह्याच्यासोबत जे कार्ड असेल ना, त्या दृष्टीने त्या भागामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन बिगिनिंग चालू होणार आहे असं तुम्ही म्हणू शकाल. दुसरं एक सांगता येईल की आता त्याने रोब घातला आहे ना, तर हे फिजिशियनसुद्धा सांगतं. डॉक्टरचा कसा गाऊन असतो वरती व्हाईट कलरचा, आणि डॉक्टरकडे ह्या अशा सगळे इन्स्ट्रुमेंट असतात लोक, आणि मग पेशंटची सेवा केली जाते. सो फिजिशियन पण हे दाखवतं हे कार्ड असं. दुसरं म्हणजे इन्व्हेंटर, एखादी गोष्ट इन्व्हेंट करतो आहे जे ते सुद्धा या कार्डवरून दाखवतो. हे कार्ड एक ट्रॅव्हलिंग पण दाखवतो, कारण ट्रॅव्हलिंगचा पिरियड आहे तुमचा, आता तुम्ही ट्रॅव्हल कराल कदाचित, असं सांगतं. का तर तो आता ही एक कॉस्मिक एनर्जी आकाशातून, एक कॉस्मॉसमधून धरणीवरती आणणार आहे, ट्रॅव्हल करून आणणार आहे ती, तो स्वतः माध्यम होणार आहे त्यासाठी. सो तुम्ही ट्रॅव्हलिंग कराल, हे ट्रॅव्हलिंगचं कार्ड दाखवतो. दुसरं म्हणजे हे तो स्वतः सगळं करतो आहे, स्वतःचं कौशल्य वापरतो आहे, स्वतः नवनिर्मिती करतो आहे, म्हणजे तो सेल्फ एम्प्लॉयड पर्सन आहे. सो इथे सेल्फ एम्प्लॉयमेंट पण दाखवतं हे कार्ड. हे कार्ड एंटरप्रेन्योरशिप पण दाखवतं, म्हणजे एखादा बिझनेस स्वतः एखादा व्यक्ती ओपन करतो, एखादा एंटरप्राइज ओपन करतो आहे, स्टार्ट करतो आहे त्याचं छोटा मोठा बिझनेस, तर ते सुद्धा दाखवणारं कार्ड आहे. सो एक इन्व्हेंटर, एक फिजिशियन, एक ट्रॅव्हलर, सेल्फ एम्प्लॉयड पर्सन, एंटरप्रेन्योर, हे त्याचे कीवर्ड्स आहेत. हे कार्ड मी दाखवतो.
अम, हे कार्ड असंही सांगतं आता तो सगळी ही जी ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा ही कॉस्मॉसमधून तो आणणार आहे आणि स्वतःच्या माध्यमातून आणि इथे त्याच्यातून मॅनिफेस्टेशन करणार आहे. तर हे कार्ड असंही दाखवतो की तुम्हाला तुमच्या ज्या कामाच्या कक्षा आहेत ना त्या वाढवण्याची गरज आहे. तुम्ही जे करताय ना, ज्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला आता काही अचीव करायचं आहे त्याच्या कक्षा वाढवणं गरजेचं आहे. एक ठराविक हे नाही, ते तुम्हाला एक्सपॅन्शनची गरज आहे असं हे कार्ड दाखवतं. एक्सपॅन्शनची नीड दाखवतं. प्रवास दाखवतो. मी तुम्हाला म्हटलं ट्रॅव्हलिंग प्रवास दाखवतो. दुसरं म्हणजे एक ती जी कबाला सिस्टीम आहे ना त्या कबाला सिस्टीममध्ये मॅजिशियनचं कार्ड हे घर दाखवतं, घर रिप्रेझेंट करतं. सो तोही एक अर्थ इथे होतो. मॅजिशियन म्हणजे घर, हाऊस असाही अर्थ होतो. तो स्पेसिफिक लक्षात ठेवावा लागेल कारण तिथे कुठेही त्याचं कनेक्शन तसं दिसत नाही. पण कबालामध्ये हे कार्ड घर सिम्बलाइज करतं. दुसरं असं सांगता येईल या कार्डवरून असंही सांगता येईल की मॅजिशियन आहे ना हा तुम्हाला जेव्हा हे मॅजिशियनचं कार्ड तुम्हाला येईल रीडिंगमध्ये ते तरी तुम्हाला एनकरेज करत आहे की तुम्ही आता एक स्टेप्स घ्या पुढे. तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज आहे. तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह एखाद्या गोष्टीमध्ये घेण्याची गरज आहे हे कार्ड सांगतं. हा जो टाईम आहे हा खूप पोटंट आहे की तो एक खूप समृद्धीचा आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या कॉन्फिडंट व्हा. तुम्ही हे जे गुण आहेत ना मॅजिशियनचे हे स्वतःच्या अंगी बाणवा. तुम्ही कॉन्फिडंट व्हा. तुम्ही तुमच्याकडे सगळ्या स्किल्स आहेत. जे काय तुम्हाला मिळवायचं आहे ना ते सगळं तुमच्यामध्ये आहे. त्याचे स्किन इनबिल्ट सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. त्या फक्त तुम्हाला त्या हायलाईट करायच्या, त्यांना ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. ते टॅलेंट तुम्ही वापरा आणि तुमची जेवढी काही कॅपॅसिटी आहे तुमची ती तुम्ही त्याने तुम्ही एक एक्सप्रेस व्हा स्वतःला. स्वतःचे गुण तुम्ही दाखवा तुमच्या कृतीमधून हे. आणि तुमचं जे काही ध्येय आहे त्याला एक वास्तव चित्र द्या, वास्तवात आणा ते. हे असं का दाखवतं. आणि ही ती वेळ नाही आहे की एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो ना पुढे ढकलत राहतो, प्रोक्रॅस्टिनेट करतो. ही वेळ नाही आहे, ही ॲक्शनची वेळ आहे. सो 2 वर्ड्स ॲक्शन आणि पॉवर हे महत्त्वाचे आहे या कार्डच्या दृष्टीने. ही ॲक्शनची वेळ आहे कारण आता ह्या पॉवर ही ॲक्टिवेट आहे तुमच्या लाईफमध्ये. सो ती तुम्ही वापरू शकता. आणि हे असं आहे की एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मन धजत नाही. एखादी गोष्ट करण्यासाठी आपण मागे आणतो स्वतःला. एक थोड्याशा सेल्फ डाऊट पण असतो, आपल्यावरचा विश्वास नसतो. ह्या गोष्टी करण्याची ही वेळ नाही आहे. तुम्हाला काही करून पहिली स्टेप्स घेण्याची गरज आहे. तुमचे जे काही विचार आहेत ते ॲक्शनमध्ये आणा आणि एक स्वतःची की तुम्हाला एक दिसेल की जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल ह्या दृष्टीने उचलाल, त्याच्यासोबत जे कार्ड असेल त्या दृष्टीने जेव्हा कुठे तुम्ही पहिलं पाऊल उचलेल तुम्हाला असं कळेल की तुमच्या गोष्टी ह्या प्रवाहात आलेल्या आहेत, चालू झाल्या. एक वर्क इन प्रोग्रेस म्हणतात ना तसं सुरू झालेलं आहे. तुम्ही असंही सांगू शकता रिडिंगच्या वेळी की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आता सगळ्या बाजूंनी तयार नाही आहात एखादी गोष्ट यांची ॲक्शन घेण्यासाठी, असं तुम्हाला वाटू शकतं. किंवा कदाचित तुम्ही नसालही, कारण हा नाही आहे ना, हा अनस्किलफुल आहे. अजून ह्याच्यामध्ये स्किल्स असल्या तरी त्याने युटिलाइज केलं नाही. म्हणून तुम्ही असं सांगू शकता रिडिंगच्या वेळी की आता तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सर्व बाजूने तयार नाही आहात किंवा तुमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी नाही आहेत, कॅपॅसिटीज नाही आहेत असं तुम्हाला वाटत असेल. पण गरज आहे ती तुम्हाला फक्त पहिली स्टेप्स घेण्याची. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला काहीही वाटू असं, कारण त्या सगळ्या गोष्टी ह्या अजून उजेडात नाही आल्यात. त्या सगळं तुमच्याकडे आहे. त्याचा तुम्हाला कदाचित आसभास पण नसेल की तुम्ही हे गोष्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला काही करून पहिली स्टेप्स घ्यायची आहे, ॲक्शनमध्ये यायचं आहे की तुम्हाला असं कळेल की त्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रवाहात आल्यात आणि तुम्ही त्या मार्गाने निघालात, त्या ॲडव्हेंचरवर निघालात कॉन्फिडेंटली. फक्त ती पहिली स्टेप्स घेणं गरजेचं आहे असं तुम्ही त्या रिडिंगच्या वेळी सांगू शकता हे कार्ड आल्यानंतर.
कारण ते सगळं तुम्ही सांगू शकता की ते सगळं पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे. एक हिडन पोटेन्शियल आहे तुमच्यामध्ये. कदाचित त्याची तुम्हाला आता प्रचिती येत नाही आहे, पण जेव्हा कधी तुम्ही ते युटिलाइज करायला जरा जरी सुरुवात कराल, तेव्हा ते तुम्हाला त्याचं एक खरं स्वरूप, तुमचं खरं स्वरूप हे तुम्हाला तेव्हा दिसून येईल. असं फक्त तुम्हाला गरज आहे की तुमचं माइंड फोकस करायचं, तुमच्या विल पॉवर या एका चॅनलाइज करणं गरजेचं आहे आणि ती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. सो हे ॲक्शन आणि पॉवर हे 2 पॉवरफुल कीवर्ड्स या कार्डचे आहेत. सॉरी, एक मिनिट. सो या कार्डचा अर्थच असा आहे की तुमच्यामधली पॉवर ओळखा, अवेअर व्हा तुम्ही की तुमच्यामध्ये ज्या कॅपॅसिटीज आहेत त्याबद्दल तुम्ही एक अवेअरनेस असायला हवा तुम्हाला. हे सो आता हे अपवर्ड मिनिंग आपलं झालेलं आहे. आता आपण रिव्हर्स मिनिंग बघूया. हां, रिव्हर्स मिनिंगमध्ये सगळं उलटं करायचं, म्हणजे त्याला मॅनिफेस्ट करण्याची, नवनिर्मिती करण्याची इच्छा आहे, पण तो काही ॲक्शन घेत नाही, हा अर्थ होतो. ओके. आता त्याला गॅरंटी नाही आहे की त्याच्याकडे किती सामुग्री आहे, त्यामुळे तो अनसर्टन आहे त्याच्या बाबतीत. हा एक अर्थ घ्यायचा. त्याला डिसिजन घेता येत नाही आहे, फोकस होता येत नाही आहे एखाद्या गोष्टीवरती, जे त्याला आता गरजेचं आहे, पण ते त्याला होता येत नाही आहे. रिव्हर्स मिनिंगमध्ये आपण तसं समजायचं. किंवा तो अनफोकस, दुसरा म्हणजे त्याला एक प्रॉपर डायरेक्शन नाही आहे, तो मिसडायरेक्ट झालेला आहे असंही म्हणू शकतो आपण. किंवा त्याचे जे त्याची जी उद्दिष्ट आहेत, जे गोल्स आहेत, एम्स आहेत त्याचे, ते आता तो कसं ही पॉवर, कॉस्मिक पॉवर आणून इथे मॅनिफेस्ट करणार आहे. त्यामुळे त्याला माहीत आहे की काय मॅनिफेस्ट करायचं आहे किंवा काय आणि कसं करायचं ही माहीत आहे. पण आपण रिव्हर्समध्ये सांगू शकतो की त्याचे जे गोल्स आहेत, जे त्याने ठरवलं आहे, त्याची आणि ह्या पॉवरची अलाइनमेंट नाही आहे म्हणता येईल. की एक थोडं इथे त्याला कन्फ्युजन आहे, एक मिसडायरेक्शन आहे. ही पॉवर त्याला कशासाठी वापरायची, ते गोलच त्याचे कन्फर्म नाही आहेत त्याला, असं म्हणता येईल. पॉवर तर आहे, त्याला कनेक्शन आहे, पण ते कशासाठी वापरायचं, त्याचे गोल्स क्लिअर नाही आहेत असं म्हणता येईल. हे कार्ड काही वेळा मग हे पण दाखवतो, म्हणजे एखादी फसवणूक वगैरे करणं. इनफॅक्ट बुधाची रास आहे, बुध बिघडलं ना तर ती तशा प्रकारची दिसते, एक व्यवहारात फसवणूक असते किंवा काय, तसं आपण त्या ग्रहाचं बघू शकतो. सो इथे असं दाखवतो की रिव्हर्स मिनिंगमध्ये हा एखादा फसवणूक करणार आहे, आपल्या फायद्यासाठी लोकांची मनं वळवणारा आहे, किंवा एक ग्रीडी मनुष्य, एक हावरा मनुष्य असते, किंवा तो स्वतःच्या ज्या क्वालिटीज आहेत, त्याचे रिसोर्सेस जे आहेत, स्वतःच्या क्वालिटीज आहेत, त्याचा तो एक चुकीचा वापर करतो आहे असं आपण म्हणू शकतो. अपवर्डमध्ये त्याला विल पॉवर आहे, त्याला आपण रिव्हर्समध्ये म्हणतो की त्याला विल पॉवर नाही आहे, त्याला कॉन्फिडन्स नाही आहे, त्याला स्वतःबद्दल विश्वास नाही आहे, त्याला स्वतःबद्दल डाऊट आहे असं म्हणता येईल. किंवा एक अपवर्डमध्ये हे कार्ड क्रिएटिव्हिटीचं आहे, तर आपण रिव्हर्समध्ये आपण म्हणू शकू त्याला क्रिएटिव्ह ब्लॉक्स आहेत, त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह ब्लॉक्स. दुसरं अपवर्डमध्ये तो एक चांगला एक्सप्रेस करणारा स्वतःला, मी तुम्हाला म्हटलं ना की चांगली व्यक्त होणार, एक बुधाची राशी व्यक्त होणारी असते. सो आपण रिव्हर्समध्ये म्हणू की त्याला स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही आहे, किंवा तो स्वतःबद्दलसुद्धा, आणि त्याला कम्युनिकेशन प्रॉब्लेम असू शकतो, किंवा तो त्यांच्यामध्ये तो एक मिसअंडरस्टँडिंग हा प्रकार आहे. इथे आपण म्हणू शकू की त्याच्यामध्ये स्किल्स नाही आहेत, काही कला कौशल्यच नाही आहेत त्याच्यामध्ये, त्याला ट्रेनिंग नाही आहे. असं म्हणता येईल. दुसरं एक अपवर्ड काय मिनिंग,
तो गुड ऑर्गनायझर आहे अपवर्ड मिनिंगमध्ये, गुड प्लॅनर आहे, मॅनेजमेंट स्किल्स त्याला चांगले आहेत. पण इथे आपण म्हणून त्याला प्लॅनिंग नाही आहे त्याच्यामध्ये. एक त्याचे जे टॅलेंट्स आहेत ते कधी वापरले गेलेले नाही आहेत. त्यामुळे एक मॅनेजमेंट स्किल्स नाही आहेत त्याला, असं आपण म्हणू शकतो. तो जे काही नवीन निर्मिती करतोय ते फक्त स्वतःसाठी करतोय. म्हणजे इथे कसं आपण स्पिरिच्युअल मिनिंग घेतल्यानंतर आपण याचा विचार काय करू की एखादी स्पिरिच्युअल व्यक्ती ही त्या पॉवरचा उपयोग ही जनहितासाठी करेल. पण मग रिव्हर्स मिनिंगमध्ये काय होईल, तो स्वतःचा फायदा काढण्यासाठी त्या पॉवरचा उपयोग करणार असा, आणि कदाचित त्यामध्ये दुसऱ्याचं नुकसानही तो करेल, असाही अर्थ यामधून घेता येईल रिव्हर्समध्ये. हे ट्रॅव्हलिंगचं कार्ड मी तुम्हाला म्हटलं, तर मग ट्रॅव्हलिंगमध्ये कदाचित डिले होऊ शकतो, ट्रॅव्हल प्लॅन्समध्ये गोंधळ होऊ शकतो तुमच्या असं, किंवा जनरल एक मिसकम्युनिकेशन म्हणता येईल इन जनरल. मग ते असं कुठल्या ह्याच्यातच व्यवहारातच नाही, पण कम्युनिकेशन कोणत्याही बाबतीत कुठलाही व्यवहार असू दे ते मिसकम्युनिकेशन म्हणता येईल यामध्ये. ओके. आणि हे कार्ड मॅजिशियन पण दाखवतं. मुळात हे मॅजिशियन याला टायटल आहे, पण मॅजिशियनसुद्धा काय करतो, अशा वस्तू समोर ठेवलेल्या असतो आणि त्यातून काहीतरी घडवतो आणि प्रेझेंट करतो आपल्याला. त्यामुळे हे जसं फिजिशियन दाखवतो ना, तसं मॅजिशियन पण दाखवतं हे कार्ड असं. आता ह्याला क्लॅरिटी नाही आहे रिव्हर्समध्ये. अफवर्ड मिनिंगचा जेव्हा विचार केला तेव्हा त्याला मेंटल पॉवर आहे, त्याच्याकडे चांगलं विजडम आहे, एक क्लॅरिटी आहे, त्याला विजन आहे, तो काय करतो हे मला माहीत आहे, कॉन्फिडंट आहे त्या दिशेने तो काम करण्यासाठी. पण रिव्हर्स मिनिंगमध्ये काय म्हणायचं की त्याला क्लॅरिटी नाही आहे, की त्याचा फार एक गोंधळ आहे, एक मानसिक गोंधळ होऊ शकतो, मानसिक डिसीजसुद्धा, एक मानसिक रोगसुद्धा यावरून दाखवतात काही वेळा. एक हॅल्युसिनेशन म्हणतात ना, तसा तो रोग, की काही भास वगैरे होणे, हा प्रकारसुद्धा या कार्डने दाखवला जातो. एखादी एन्झायटी असणे, दुःख, किंवा म्हणजे एखाद्या गोष्टीवरती फोकस न करता येणं, डिसिजन न घेता येणं, एक मेंटल क्लॅरिटी नसणं, असं हे दाखवतं. दुसरं म्हणजे काय सांगता येईल, एखाद्या गोष्टीची भीती असणं हेही दाखवतं. कारण एकदा एन्झायटी आली की त्याच्यासोबत भीतीसुद्धा असते माणसामध्ये. मेंटल प्रॉब्लेममध्ये या सगळ्या गोष्टी असतात. सो या सगळ्या प्रकारचे मेंटल प्रॉब्लेम्स या रिव्हर्समध्ये दाखवल्या जातात. दुसरं एक सांगता येईल, आता ही फ्लो एनर्जी तो वरून इथे आणतो आहे, कॉस्मिक एनर्जी, त्या स्वतःच्या माध्यमामुळे. तर इथे हा कसा फ्लो आहे कॉस्मिक एनर्जीचा, तो नवनिर्मितीसाठी तो ती एनर्जी आणतो आहे खाली. तर आता आपण रिव्हर्समध्ये म्हणू की त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत, ते एनर्जी फ्लोमध्ये ब्लॉकेजेस आहेत आपण असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये विल पॉवर नाही आहे म्हणता येईल. दुसरं कन्फ्युजन्स, ते सगळं मेंटल ह्याच्यामध्ये येतं. कन्फ्युजन्स आहे, काय अचीव करायचं ह्याच्याबद्दलही कन्फ्युजन आहे त्याला. तो डिप्रेस असू शकतो, ते सगळं मेंटल ह्याच्यामध्ये येऊ शकतं. डिप्रेशन, एन्झायटी, हॅल्युसिनेशन, किंवा एक अँक्शियसनेस म्हणता येईल, किंवा एखादी भीती. दुसरं काय, हां, हे कार्ड ब्लॅक मॅजिक पण दाखवतो रिव्हर्समध्ये गेल्यानंतर. हे एक आहे, ते मला आठवलं बरं झालं. कारण ती पॉवर आहे त्याला, पण ती पॉवर तर त्याने दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी जर वापरली, ही डिवाईन पॉवरचं कनेक्शन आहे त्याला, तो त्याच्या माध्यमातून तो आणतो आहे. मग त्याने ती आता जनहितासाठी वापरली पाहिजे. ती जर त्याने चुकीच्या गोष्टीसाठी वापरली, लोकांना त्रास देण्यासाठी वापरली, तर तो एक दाखवतो की मग ते दाखवतं की ब्लॅक मॅजिक रिव्हर्समध्ये या कार्डचा अर्थ ब्लॅक मॅजिक होऊ शकतो. सो ओव्हरऑल हे अर्थ आहेत ह्याचे रिव्हर्समध्ये. आता आपण काय बघूया, शॅडो मिनिंग. तर मी तुम्हाला म्हटलं शॅडो मिनिंग असं सेपरेट काही नसतं. शॅडो मिनिंग तुम्हाला अपराईट पण नसेल, रिव्हर्स पण असू शकेल, डिपेंडिंग ऑन द स्प्रेड काय आहे. स्प्रेडचं शेवटचं कार्ड काय आहे, पॉझिटिव्ह दिसतंय काय, एंड रिझल्ट,
आणि मग ती कार्ड्स काय सांगतात तुम्हाला, कशी पॉवर दाखवत आहेत, तुमची एनर्जी चांगली सांगतायत का. एनर्जी चांगली आहे ना म्हणजे तुमचं बॉटम ऑफ द डेक हे शॅडो कार्ड दाखवतं. सो बॉटम ऑफ द डेक हे तुमचं अंतर्मन दाखवतं. अंतर्मनामधल्या गोष्टी सांगतात. तुमच्या भीती आहे का कॉन्फिडेंट आहात. सो इथे तुम्ही रिव्हर्स मिनिंग घ्यायचं का अपवर्ड मिनिंग घ्यायचं ॲज अ शॅडो मिनिंग हे तुमच्या स्प्रेडवरती डिपेंड आहे. पण हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची. शॅडो मिनिंगमध्ये तसा आपण अर्थ घ्यायचा असतो. स्पिरिच्युअल मिनिंग मी तुम्हाला यामध्ये म्हटलंच की डिवाइन पॉवर आणतो आहे तू या लोकांच्या जनहितासाठी, किंवा तो जे काही त्याला मॅनिफेस्ट करायचं, कारण आता त्याचा अध्यात्माकडे प्रवास सुरू झालेला आहे. सो त्या दृष्टीने त्याचं जे सोल पर्पज आहे ते त्याला कळलं आहे आणि आता त्या दृष्टीने त्याचा प्रवास सुरू झाला आहे आणि ते जे काही पर्पज आहे ते त्याला अचीव करायचं आहे. त्यामुळे एम त्याला माहीत आहे आपल्याला काय अचीव करायचं आहे, त्या बाबतीत तो शुअर आहे आणि आता फक्त त्याला त्याची ॲक्शन सुरू करायची. सो हे स्पिरिच्युअल मिनिंग आहे. आपण पर्सनॅलिटी टाईप आता डिस्कस करूया. पर्सनॅलिटी टाईपचा जर आपण विचार केला ना तर मॅजिशियन काय आहे, हा मास्टरफुल आहे एकदम. त्याला मास्टरी आहे सगळ्यावरती. या सगळ्या कप्स, स्वोर्ड्स, वॉन्ड, पेंटॅकल्स या सगळ्यावरती मास्टरी येते. त्याच्याकडे सगळी साधन सामुग्री आहे आणि तो एक स्ट्रॅटेजिक आहे. म्हणजे त्याला चांगलं प्लॅनिंग आहे ना, मॅनेजमेंट स्किल चांगले आहेत, ऑर्गनायझेशनल स्किल चांगले आहेत त्याला. म्हणजे तो एक सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजिकली करणारा आहे. एक प्लॅनिंगने करणाऱ्या आहे गोष्टी सगळ्या. आणि जे काही उद्दिष्ट आहे तो सगळं एक त्याची जी इच्छा आहे ती काहीतरी भव्य दिव्य करण्याची आहे, ज्यासाठी तो डिवाइन पॉवर वापरतो आहे. म्हणजे त्याला जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे ते काहीतरी भव्य दिव्य असणार आहे आणि तो सक्सेसफुल होणार. त्यामध्ये जे काय आहे, जे काही तो मनात घेतो ते त्यामध्ये तो सक्सेसफुल होतो. हे सक्सेसचं कार्ड आहे. त्यामध्ये तो सक्सेसफुल होतो आणि त्याचे जे गोल्स असतात हे भव्य दिव्य असतात. तो एक हाय अचीवर आहे असं म्हणता येईल. ही त्याची पर्सनॅलिटी की तो जेव्हा कधी काय करतो. मॅजिशियनचं कार्ड हे पॉवरफुल कार्ड आहे टॅरो डेकमधलं. सो ते आलं की समजायचं की तुमच्यामध्ये बऱ्याच पॉवर आहे की काही ॲक्शन घेऊन काही गोष्ट तुमच्या आयुष्यात आणि प्रत्यक्षात घडवायची तुमच्यामध्ये पॉवर आहे. तुम्ही हाय अचीवर आहात, सक्सेसफुल आहात तुम्ही असं सांगायला येतं. जे काही तुम्ही मनात आणाल त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल. सो ह्याची पर्सनॅलिटी काय आहे, हा हाय अचीवर आहे आणि सक्सेसफुल आहे. आणि काय सांगता येईल की तो एक सांगता येईल की त्याच्यामध्ये आता एक तो स्वतः माध्यम आहे ना डिव्हिनिटीशी आणि इत्याच्याशी. सो की त्याला त्याच्या सुपर पॉवर्स याची माहिती आहे की त्याला काय घडवायचं आहे. तो कॉन्फिडंट आहे की तो करू शकेल. म्हणजे त्याचा जो आविर्भाव आहे ना त्यावरून तरी तो कॉन्फिडंट आहे तो की आपण ही गोष्ट ही अचीव करणारच. या बाबतीत तो कॉन्फिडंट आहे. आणि ती पॉवर तो आणू शकतो इथपर्यंत खालपर्यंत. म्हणजे ती मॅनिफेस्टिंग पॉवर. म्हणजे त्याला त्याचे गोल्स ते जे काय करायचे इथे ते त्याला माहीत आहे. त्याचे गोल क्लियर आहेत. त्यामुळे या व्यक्तीचे मॅजिशियनचे गोल क्लियर आहेत. त्याला माहीत आहे आता माझं हे ध्येय आहे. माझी सोल जर्नी जी आहे त्याचं उद्दिष्ट हे आहे. सो त्याचे गोल्स आहेत ते क्लिअर आहेत आणि त्यामुळे त्याच्या ज्या काही ॲक्शन्स आहेत त्या त्याच्याशी एक साधर्म्य साधणारे आहेत असं म्हणता येईल. सो ओव्हरऑल ही पॉझिटिव्ह आहे. तो एक जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कार्ड आहे. सो हे आपण सांगू शकतो. ही त्याची पर्सनॅलिटी आहे. आता हा आपला हाफ पोर्शन आहे ज्यामध्ये आपण बघायचं आहे करिअर, फायनान्समध्ये
लव्ह रिलेशनशिपमध्ये, स्पिरिच्युअल रीडिंग, हेल्थ, वेलबिंग या सगळ्या रीडिंगमध्ये हे कार्ड काय सांगतं? पॉसिबल हेल्थ इश्यू काय असू शकतात, ऑक्युपेशन काय असू शकतात, हे आपण बघायचं आहे. पुढचे जे आहेत ते छोटे छोटे पार्ट्स आहेत. हा जरा पोर्शन आपला थोडा जास्त आहे डिस्कस करण्यासारखा, तो आपण आता कवर करूया. ओके, जरा ब्रेक घेते मी, वॉटर ब्रेक. करिअर, वर्क आणि फायनान्स ह्याच्यामध्ये आधी बघूया आपण की या मॅजिशियनचा काय अर्थ होतो. तर जसं फूल आहे ना, तसं हे मॅजिशियनसुद्धा एक नवीन बिगिनिंग दाखवतं की ते आता नवीन सुरुवात करत आहे. मग एखाद्या नवीन जॉबसाठी, नवीन एम्प्लॉयमेंटमध्ये तुमची सुरुवात आहे, किंवा एखादं आत्ताच्याच कामामध्ये जो आता तुम्ही तुमचं करिअर आहे, जे काही काम करताय तुम्ही, त्यामध्ये एक तुम्हाला नवीन डायरेक्शन मिळाली आहे असं त्याचा अर्थ होतो. दुसरं एक असं सांगता येईल की तुमच्या कामामध्ये तुम्ही एक मास्टरी मिळवली आहे असं एक, किंवा तुम्ही एक लीड करताय, किंवा एखादी गोष्ट लीड करणार आहात, किंवा एक तुम्हाला तशी इन्स्पिरेशन मिळेल, एक तुम्ही तुमची लिडरशिप दाखवाल एक, असं म्हणता येईल. किंवा असंही सांगता येईल की तुमचा जो आताचा जॉब आहे हा परफेक्ट आहे, म्हणजे तुम्हाला सूट होणारा आहे. तुमचे जे काही टॅलेंट आहेत, जे काही तुमचं नॉलेज आहे, त्याला तो एकदम परफेक्ट आहे असं सांगता येईल. दुसरं एक फायनान्शियली विचार केला की फायनान्शियली एक चांगलं पिरियड चालू आहे असं म्हणता येईल, की एक पोटंट पिरियड आहे फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी कुठल्याही, किंवा एखादी फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटी देखील तुम्हाला मिळू शकेल, किंवा एखाद्या एक फायदे मिळू शकतात, एखाद्या स्कीममधून तुम्हाला चांगल्या प्रकारचे फायदे मिळू शकतात असं सांगता येईल. पण ही एक प्रकारे आहे ना, एक फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचा जर या कार्डच्या दृष्टीने विचार केला ना, तर एक जसं एक जुन्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आता हे नवीन जे काही येऊ घातलेले आहेत इन्व्हेस्टमेंटचे प्रकार, तसं न करता एक जुन्या पद्धतीने इन्व्हेस्ट करणं, पूर्वीच्या काळापासून ज्या चालत आलेल्या पद्धती आहेत इन्व्हेस्टमेंटच्या, त्याप्रमाणे इन्व्हेस्ट करणं हे दाखवतं हे कार्ड. एक कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट हे कार्ड दाखवतो. दुसरं मी तुम्हाला म्हटलं ना की कबालामध्ये या कार्डचा अर्थ हा घर हा होतो. सो तुमच्या घराची एखादी विक्री असेल तर ती होऊ शकते असं हे कार्ड सांगतं, की त्याच्याशी रिलेटेड काही व्यवहार असतील, घराशी रिलेटेड व्यवहार ते पूर्ण होऊ शकतात. किंवा एखादं तुम्हाला घरामध्ये रिनोव्हेशन करायचं असेल, रिमॉड्यूल करायचं असेल, घर एक नव्या पद्धतीने बांधायचं असेल, ते त्या याच्यामध्ये त्यासाठी एक चांगला पिरियड आहे, किंवा त्यामध्ये तुम्ही ॲक्शन घ्याल, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही ॲक्शन घ्याल असं आपण सांगू शकतो. दुसरं असंही सांगता येईल की हा एक तुमचा सोशल होण्याचा टायमिंग आहे, म्हणजे तुम्ही एक सगळ्यांमध्ये, कारण तो आता नुकता त्याने सगळे रिसोर्सेस वापरायला सुरुवात केली, त्याचा नुकता प्रवास झाला आहे. सो आता तो जग फेस करणार आहे. सो आता तुमचा थोडा एक सोशलेबल टाईम चालू आहे, की बरेचसे व्हिजिटर्स किंवा एक किंवा तुम्हाला बऱ्याच लोकांशी भेटावं लागेल किंवा काय, असंही या कार्डवरून दिसतं. दुसरं असं सांगता येईल जर मॅजिशियन रिव्हर्स असेल तर असं सांगता येईल की जरी तुमच्यामध्ये काय त्या स्किल्स आहे, टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये तेवढं कौशल्य आहे, कॅपॅसिटी आहे, तरीसुद्धा तुम्हाला एक जास्त एफर्ट्स घेण्याची गरज आहे. असं रिव्हर्समध्ये सुद्धा ह्याचं महत्त्व कमी होणार नाही आहे तसं जास्त, पण तुम्हाला एक जास्त एफर्ट्स लावण्याची गरज आहे तुमचं गोल अचीव करण्यासाठी असं सांगता येईल.
किंवा जर मॅजिशियन रिव्हर्स असेल तर त्या करिअर आणि च्या संदर्भात असं म्हणता येईल की तुमच्या ज्या स्किल्स आहेत त्या तुम्ही डेव्हलप केलेल्या नाही आहेत. तुम्ही पूर्णपणे त्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे किंवा एक त्याचा उपयोग केलेला नाही आहे असं हे कार्ड दाखवतं करिअरच्या बाबतीत. सो आता आपण रिलेशनशिपच्या बाबतीत आपण जसं फूल आहे तसं हे कार्ड न्यू बिगिनिंग दाखवतो ना. मग तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन प्रेम येत आहे असं आपण म्हणू शकतो रिलेशनशिप किंवा लव्हच्या बाबतीत. तर जर ऑलरेडी एखादी रिलेशनशिप असेल, एखाद्या नात्यामध्ये तुम्ही आहात, तर एक हा पिरियड एक रिलेशनशिप तुम्हाला म्हणतात की एक तुमच्यामध्ये खूप प्रेम असेल, त्या नात्यामध्ये खूप प्रेम असेल असं सांगता येईल. तर त्या तुमच्या नात्यामध्ये एक प्रेम तर असणार आहेच, पण कदाचित तुम्ही एक त्या नात्याला स्थिर करण्यासाठी किंवा एक घट्ट करण्यासाठी एक चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न कराल असं. किंवा तुम्ही त्या नात्यामध्ये दोन्ही व्यक्ती या फोकस आहेत एक त्या नात्यामधून एक म्हणजे एक चांगलं नातं तुमच्यात निर्माण व्हावं यासाठी एक तुम्ही प्रयत्नशील राहाल. तुम्ही स्वतः काहीतरी कराल त्यासाठी, कारण तो स्वतः ॲक्शनचं कार्ड आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः काहीतरी स्टेप्स घ्याल की ते नातं एक चांगलं इम्प्रूव्ह होईल, एक प्रेम राहील त्या नात्यांमध्ये असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे हे कम्युनिकेशनचं कार्ड आहे मिथुन राशीचं किंवा बुधाची रास. सो नात्यांमध्ये कम्युनिकेशन खूप चांगलं असेल, दोघांमध्ये संवाद, व्यक्तींमध्ये संवाद चांगला असेल असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही दोघाही नात्यांमध्ये मग कोणीही असू शकतं, हजबंड वाईफ म्हणा किंवा प्रेमी प्रेमिका, कोणीही कुठलंही नातं असू दे, त्या दोन्ही पार्टीज तुमचं स्वतःचं नॉलेज, तुमचे एक स्किल, कला कौशल्य वापराल एक त्या नात्याला फुलवण्यासाठी की ते एक काम करेल, नातं एक की चालू राहील, एक त्याच्यामध्ये म्हणतात ना पक्कं होईल ते नातं. यासाठी तुम्ही स्वतःचे स्किल्स वापराल, एक स्वतःचं नॉलेज वापराल, तुम्ही स्वतः प्रयत्नशील राहाल असं तुम्ही म्हणू शकता. आणि तुम्ही सगळं जे काही करावं लागेल त्या नात्याला सक्सेस आणण्यासाठी ते सगळं काही तुम्ही कराल असं तुम्ही म्हणू शकता. जर एखादं शोधकार्य करायचं आहे, समजा एखादं स्थळ शोधायचं आहे किंवा तुम्ही कुठल्या नात्याच्या एक शोधात असाल, तर तर सगळ्या प्रकारचे तुम्ही रिसोर्सेस वापरा. म्हणजे तुम्ही इंटरनेटवरून कदाचित कुठल्या तरी साईटमध्ये स्वतःचं नाव नोंदवाल, कुठल्या तरी त्या एजन्सी असतात त्या एजन्सी थ्रू जाल, किंवा म्हणजे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या गोष्टीसाठी एक नातं एक नवीन ॲक्सेस करण्यासाठी, एक नवीन आपल्याला स्थळ शोधायचं असेल काही आहे, तर त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील राहा. जेवढे काही रिसोर्सेस आहेत ते सगळे अवेलेबल रिसोर्सेस तुम्ही वापराल असं तुम्ही म्हणू शकता. आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहाल त्या बाबतीत की आपण हे करू शकू, आपल्याला होईल असं. त्या बाबतीत नात्यांच्या बाबतीत तुम्ही पॉझिटिव्ह राहाल असं आपण सांगू शकतो त्या रिडिंगच्या वेळी. सो ओव्हरऑल हे रिलेशनशिप आणि प्रेमाच्या बाबतीत आपण म्हणू शकू. आता जर स्पिरिच्युअल रिडिंग असेल तर मॅजिशियनचा ग्रह बुध आहे. सो तो एक बुध ग्रह हा एक कॉस्मिक एनर्जी किंवा अवकाश याच्याशी रिलेटेड आहे, ब्रह्मांडाशी रिलेटेड ग्रह आहे. सो एक ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात ते माणसामध्ये पूर्ण एक कायापालट होतो, त्या ट्रान्सफॉर्मेशनशी तो असोसिएट आहे, म्हणजे त्याच्याशी तो एक त्याचा संबंध आहे. आणि तो एक जे पंचतत्व आपण म्हणतो ना, पृथ्वी आकाश वायू जल आणि पृथ्वी सॉरी काय आणखी
आणि अग्नी ही पंचतत्व आहेत. त्यातलं ते पाचवं आहे ना, अवकाश, आकाश, ते हा मर्क्युरी ग्रह जो आपला बुध ग्रह आहे तो दाखवतो, पाचवा एलिमेंट. दुसरं म्हणजे त्या मॅजिशियनने कमरेभोवती तो स्नेक साप गुंडाळला आहे असं. ते एक दाखवतं की कात टाकणे, साप कात टाकतो म्हणजे काय, पूर्ण सुरुवातीचं रूप आहे ना त्याचं, ते काढून एक नवीन रूप धारण करतो. तसं ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा जेव्हा होतं ना तेव्हा माणूस पार बदलून जातो, पूर्ण प्युअरिटी होते. पूर्वीचा माणूस आणि आताचा म्हणजे पूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकतं ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा माणसाचं होतं ते. सो ते कुठेतरी स्पिरिच्युअल रिडिंगमध्ये आपण सांगू शकतो. जर काळ आलं तर कदाचित ही वेळ तुमची ट्रान्सफॉर्मेशनची आहे. कदाचित तुम्हाला एक डिव्हिनिटीची कनेक्शन मिळण्याचे चान्सेस आहेत की असं आपण म्हणू शकू की तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ होईल, एक त्या बाबतीत तुम्ही एक चांगला टप्पा गाठाल असं. किंवा तुम्हाला एक त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हा पिरियड खूप चांगला आहे, पण तुम्हाला स्वतःला ॲक्शन घेण्याची गरज आहे. एक तो एक माइंडसेट तुमच्यामध्ये असायला पाहिजे की काय करायचं आहे. किंवा तुम्हाला जर आता एक अध्यात्माच्या मार्गाला तुम्ही लागला असाल तर तुमचं जे ध्येय आहे त्या दृष्टीने तुम्हाला जे काही गोल अचीव करायचं आहे, जे तुमचं लाईफ पर्पज आहे, ज्यासाठी एखादं जे सोल पर्पज आहे म्हणता येईल, तर त्यासाठी त्याच्या दृष्टीने तुम्ही स्टेप्स घेण्याची गरज आहे असं आपण स्पिरिच्युअल रिडिंगमध्ये सांगू शकतो. सो आता आपण बघूया की हेल्थच्या दृष्टीने आपल्याला काय सांगता येईल. एक हेल्थचा जर विचार केला ना तर आपण असं म्हणू शकतो, कारण हे पॉझिटिव्ह कार्ड आहे, यामध्ये काही निगेटिव्हिटी नाही आहे. म्हणजे हे ॲक्शनचं कार्ड आहे, पॉवर आहे. म्हणजे तुम्हाला आता तुमची एक माइंड पॉवर दाखवतो, आणि हे कॉन्शियस माइंड आहे ना, माइंड पॉवर दाखवतो. तुमची एक माइंड पॉवर चांगली आहे, आपण असं हेल्थच्या बाबतीत म्हणू. कारण तुम्ही तुमची तब्येत सुधारण्यासाठी किंवा तुमची तब्येत राखण्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल, स्वतः ॲक्टिव्ह असाल तुम्ही, किंवा काही स्टेप्स तुम्ही स्वतःहून घ्याल. आणि तुमचा जो अप्रोच असेल तो एक जे काही तुम्ही ठरवलं आहे आरोग्याच्या दृष्टीने ते मिळवण्याच्या दृष्टीने तो जो अप्रोच असणार आहे तुमच्या एक मनाचा जो माइंडसेट आहे ना तसा असणार आहे की ते जे काही ठरवलं आहे ते मिळवायचं. मग त्यासाठी तुम्हाला डाईट करावं लागलं किंवा एक्सरसाइज प्लॅन करावं लागेल, तर त्या दृष्टीने तुम्ही स्वतः ॲक्टिवली काही ना काही कराल असं. कारण हे ॲक्शन ओरिएंटेड दाखवतं मॅजिशियन, ॲक्शनचं कार्ड आहे. एखादी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही फॉलो कराल, एखाद्या वेगळ्या स्पेशालिस्टला वगैरे दाखवाल जर काही इश्यू असेल. जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार ना तुम्ही त्या दृष्टीने काही ना काही प्रयत्न कराल, कारण हे तसं कार्ड आहे. असं एखादं विजन ठेवून त्या दृष्टीने आपली सगळी एनर्जी चॅनलाइज करणं हे मॅजिशियन दाखवतं. आणि जर आपण करिअरच्या दृष्टीने विचार केला मॅजिशियन, तर मॅजिशियन एक तर बुधाची रास आहे. बुध म्हटला की व्यापार, ट्रेड, बिझनेस आला. सो इथे आपण सेल्समध्ये असू शकतो, विक्री खातं किंवा काय त्या दृष्टीने तिथे करिअर असू शकतं, किंवा कॉम्प्युटर्समध्ये पण असू शकतं करिअर, इंटरनेट, फोन, कारण हे इथर इलेमेंट आहे ना असं अवकाशातून. हे कॉम्प्युटर्स आणि हे सगळे काय आहे, हे कनेक्टिव्हिटी सगळी अवकाशातून असते. सो कॉम्प्युटरमध्ये तुमचं करिअर असू शकतं, फोन्स रिलेटेड, इंटरनेट रिलेटेड, कुठल्याही प्रकारच्या कम्युनिकेशन जी साधनं आहेत त्यामध्ये तुमचं करिअर असू शकतं असं आपण म्हणू या कार्डवरून. ओके. जर हेल्थचा विचार केला तर आजार कुठले दाखवतील किंवा ह्या कार्डवरून कुठले आजार बघता येतील, तर एक तर मॅजिशियन आहे, ॲक्टिव्ह कार्ड आहे खूप. कदाचित ओव्हर ॲक्टिव्ह माइंड असतं एखाद्याचं, तर तो एक प्रकारचे आजारच असतो, अति ॲक्टिव्ह असणं जास्तच. तर किंवा कम्युनिकेशनशी रिलेटेड एखादा आजार की व्यक्त होता येत नाही आहे, किंवा असं बोबडे बोलणं, किंवा
जे काही कम्युनिकेशनचे आजार असतील ते बोलण्याशी रिलेटेड जे आजार असतात ना ते. आता हा बुद्धीचा ग्रह आहे बुध. सो तुम्हाला शिकताना जर काही डिफिकल्टीज लर्निंग डिफिकल्टीज काय असतील, एक मेमरी प्रॉब्लेम काय असतील, तर ते आपण या कार्डवरून दिसू शकतात. दुसरं बुध आहे ना, हे आपले जी सेन्सेस आहेत ना, जसं आपलं श्वासोच्छ्वास किंवा ह्या आपल्या फुफ्फुसाशी रिलेटेड हे जे आजार आहेत ना, ते बुधा ग्रहावरून बघतात. त्यामुळे हे कार्ड ते दाखवणार. ते श्वास घेताना आपल्याला जर काही अडचणी होत असतील, त्याच्याशी रिलेटेड काही इश्यू असतील, तर आपण या कार्डवरून बघू शकतो. मेंटल हेल्थशी रिलेटेड जे काही आहे ना, ते आपण इथून बघू. कारण रिव्हर्समध्ये हे कार्ड आपल्याला हे मानसिक स्थिती चांगली दाखवत नाही, उलटं जर असेल तर कार्ड. सो ते आजार यावरून बघू शकतो. अपवर्ड नाही, हे सगळ्या बरेचदा रिव्हर्स मिनिंगमध्ये येतात. जर रिव्हर्स आलं तर हेल्थ इश्यू काय असू शकतील, अपवर्ड आलं तर कदाचित हेल्थ इश्यू ओव्हर ॲक्टिव्ह माइंड होऊ शकेल असं. तर ते कबाला वगैरे तर आपण नंतर पाहायचं आहे. सो आता आपलं करिअर, फायनान्स, लव्ह, रिलेशनशिप, स्पिरिच्युअल रीडिंग, हेल्थ, वेलबिंग सगळं झालं. हेल्थ इश्यूज आपण बघितले, ऑक्युपेशन्स कुठले आहेत ते बघितले. सो हा आपला पोर्शन आहे ना, हा मॅक्झिमम पोर्शन झालेला आहे. आता डायरेक्शन कुठली आहे, तर हा 1 नंबरचं कार्ड आहे, जो सूर्य दर्शवतो 1 नंबर. सो ह्या कार्डची डायरेक्शनसुद्धा पूर्वच आहे. जशी फूलची पूर्व आहे ना, तशी मॅजिशियनची डायरेक्शनसुद्धा पूर्वच आहे. आता सीझन दाखवायचं ना, तर तुम्हाला तो चार्ट, आपण तो चार्ट प्रत्येक वेळी पाहायचा आहे सीझनसाठी. आता इथे कसं आहे की दोन स्थानं दर्शवतो मॅजिशियन. एक तृतीय स्थान जिथे मिथुन रास आहे, आणि एक षष्ठ स्थान जिथे कन्या रास आहे. सो मिथुन राशीमध्ये सूर्य कोणत्या वेळी असतो ते बघायचं. मिथुन राशीमध्ये साधारणतः ज्येष्ठ आषाढ महिन्यामध्ये सूर्याचं भ्रमण होतं. सो त्यावेळी ग्रीष्म ऋतू असतो, समर असं एक म्हणजे आषाढात साधारणतः. ओके, आषाढ महिना असू शकतो. हे 2 महिने आहेत ना, 2 राशी 2 महिने दाखवलेले आहेत. पण हा दोन्ही महिने मिळून एक साधारणतः समर किंवा ग्रीष्म ऋतू आपण मानतो. सो मिथुन राशीमध्ये सूर्याचं भ्रमण कधी आहे ते बघायचं. कन्या राशीमध्ये सूर्याचं भ्रमण कधी आहे ते पाहायचं. मग तो अश्विन महिना असू शकतो कदाचित, आणि तो जो आहे ना, तो शरद ऋतू आहे. सो एक ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू या 2 ऋतूंचा आपण विचार करू शकतो या कार्डवरून. त्यावरून सुद्धा तुम्ही असं करू शकता की आता 30 मिथुन रास आहे, ही कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे. ओके, ही कम्युनिकेशन किंवा छोटे मोठे प्रवास, मग त्याच्या हे डे टू डे लाईफमधले जे छोटे मोठे प्रवास, कम्युनिकेशन, जे बौद्धिक तुमचे जे छंद, वाचन वगैरे ह्या, पण हे तृतीय हाऊस ज्या गोष्टीशी दर्शवतात ना, त्या गोष्टीशी रिलेटेड जर तुम्हाला काही पिरियड बघायचा असेल, प्रवासासाठी पिरियड बघायचा असेल किंवा काही, तर मग तुम्ही मिथुन रास चा विचार करा. मिथुनमध्ये सूर्याचं भ्रमण कधी होतो, मग हा पिरियड तुम्हाला, हा ऋतू किंवा हा पिरियड हा कळू शकेल. दुसरं म्हणजे कन्या रास. कन्या रास हे इथे बरेचदा कसे आपले आजारविषयक आपण पाहतो. दुसरं आपल्या नोकरीविषयक, नोकरीपासून मिळणारे लाभ हे इथून पाहिले जातात, किंवा आपले पेट ॲनिमल्स. सो ह्या 6व्या घराशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्यामध्ये तुम्हाला जर एखादं प्रेडिक्शन वेळेचं करायचं असेल ना, तर मग त्यावेळी तुम्ही ही कन्या रास त्यामध्ये सूर्याचं भ्रमण कधी आहे कन्या राशीमध्ये, तर अश्विन कार्तिक त्या महिन्यामध्ये. आणि मग त्यावेळी ऋतू कोणता असतो, शरद ऋतू किंवा फॉल म्हणता येईल, ऑटम म्हणता येईल. मग तो त्या ऋतूमध्ये तो एक टाईम पिरियड तुम्हाला मिळू शकतो असं. ओके, सो सीझन्स आपण बघितले, टाईम पिरियड तो आपण त्याप्रमाणे बघू शकतो. आता मून फेजेस बघायचे.
मून फेजेस आपण कशावर बघतो तर तत्वांवर. आता हे वायू तत्वाचं रास आहे, जसं तत्वाचं कार्ड आहे हे. आता फूल आणि मॅजिशियन दोघंही वायू तत्वाची कार्ड्स आहेत. सो वायू तत्वासाठी काय, एअर इलेमेंटसाठी पूर्णचंद्र. ओके, पूर्णचंद्र ही मून फेज आहे. दुसरं वायू तत्व आहे तर ही एनर्जीसुद्धा मॅस्क्युलिन एनर्जी आहे. तर हाच चार्ट बघायचा आहे. हा हवं तर तुम्ही हॉल्ड करून लिहून घेऊ शकता. असं म्हणजे आपल्याला जर वेळेचं गणित काढायचं असेल तरीसुद्धा आपल्याला हा चार्ट उपयोगी पडेल ऋतूंचा. असं सो ह्या 2 गोष्टी झाल्या, मून फेज आणि डिकॅन्स आहेत ते फक्त मायनर अर्कानालाच लागू आहेत, त्यामुळे प्रश्न येत नाही. किती वेळा हे कार्ड येणार आहे, तर एकच कार्ड आहे अख्ख्या डेकमध्ये मॅजिशियनचं, त्यामुळे ते रिपीट होण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे हा पॉईंट याला लागू नाही आहे. ओके, याची ॲस्ट्रॉलॉजिकल प्लेसमेंट आपण सेपरेट एपिसोड बनवायचे आहेत, कारण त्यासाठी थोडंसं राशींचं, ग्रहांचं, त्या कुंडलीतल्या सगळ्या घरं आहेत त्यांचं हे थोडंसं नॉलेज बेसिक माहीत असणं, ते एकाच वेळी मी सगळं शिकवून आणि मग आपण सुरू करू प्रत्येक कार्ड तिथे काय सांगतं ते, त्याची एक वेगळी सिरीज होईल असं, आणि तो जरा टाईम कन्झ्युमिंग आहे. सो आता ओव्हरऑल आपण जो ठरवला आहे ना तो आपला पोर्शन आपण सगळा पाहिला. स्टील तरी पण मी एकदा बघून घेते यामध्ये काही राहिलं आहे का. तर आता आपला हा पोर्शन झालेला आहे. आता आपण डेक्स पाहूया. आज आपण यावेळी आपण सेकंड एपिसोड करायचा नाही आहे, आता याच एपिसोडमध्ये आपण बघायचे. सो रायडर वेट टॅरोट डेकमध्ये तर हा मॅजिशियन असा आहे. दुसरं लाईट सिअरमध्ये ना मॅजिशियन या प्रकारे आहे. फक्त एक चित्राचा डिफरन्स आहे बस, एक थोडासा मॉडर्न लुक आहे, त्या पलीकडे काही नाही आहे. बाकी जे या मॅजिशियनचे जे आहेत ना गुणधर्म तेच याला लागू आहेत. फक्त हे कार्ड तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला दाखवते या डेकमधला. हा थोडासा मॉडर्न लुक आहे, बाकी काही नाही. दुसरा जे एव्हरीडे विच टॅरोट आहे त्यामध्ये मॅजिशियन हा असा आहे. तो सिमिलर टू रायडर वेटच आहे, फक्त थोडासा लुक वेगळा आहे बघाल तर. त्याचप्रकारे टेबलवरती त्यांनी ते सगळं मांडून घेतलेलं आहे आणि ती जी पॉवर आहे ती अशी पूर्ण दिसते, जसा ऑरा असतो ना तसा ऑरा आहे. हातामध्ये पॉवर्स आहेत असं दाखवलं आहे. बाकी त्या फुलांच्या गुलाबाचे ज्या वेली वगैरे आहे ते ॲज इट इज आहेत. सो बाकी चित्र सेमच आहे, थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह आहे टिपिकल रायडर वेटपेक्षा. पॉकेट टॅरोटमध्ये द मॅजिशियन हा इथे असा चित्त्यासारखा आहे आणि पुढे सगळे ही सायन्स आहेत. दॅट्स ऑल. एकदा का ते मॅजिशियनचे तिथले अर्थ माहीत असले ना का मग कार्ड कुठल्याही प्रकारचं असलं ना, फक्त इथे खाली टायटलमध्ये हा मॅजिशियन आहे एवढं कळलं तरी बस असतं की आपण सांगू शकतो. ओके, सो हे झालं आहे. तर आता आपण हे 2 डेक पाहूया. हा कथेचा डेक, प्रत्येक कार्डमागे कथा आहे, पण ही कथा सर्वांना माहीत आहे. ही कथा सिंड्रेलाची आहे आणि ही जी आहे ना द मॅजिशियन ही दुसरं कोणी नाही आहे, ती फेअरी आहे जी सिंड्रेलाला मदत करते ना. तिच्यासाठी एक ती घोड्याची बग्गी बनवते, तिच्यासाठी खूप छान ड्रेस बनवते, तिला त्या पार्टीला जाता यावं बॉल डान्ससाठी. त्यासाठी ती म्हणजे ते सिंड्रेलाचे जे कष्ट आहे ते ती बघते आणि तिच्यावरती तिची कृपा करते. सो लाईक जसं इथे फूल ज्या एका कठीण प्रसंगातून तो बाहेर पडला आणि ते त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं,
मग तिथे कुठेतरी परमेश्वरी हस्तक्षेप होता आणि मग त्याला ती डिवाईन पॉवरशी कनेक्शन मिळालं. ही जी फुलची स्टोरी आहे थोडीफार तसंच आहे. सिंड्रेलाचे कष्ट बघितल्यानंतर ही जी फेरी गॉडमदर असते, ही फेरी गॉडमदर आहे. त्या स्टोरीचं नावच फेरी गॉडमदर आहे आणि तिला मदत करते तिथे जाण्यासाठी. सो आता मी वेगळी कारण ही सिंड्रेलाची कथा तर सर्वांनाच माहीत आहे आणि त्यामुळे हे मॅजिशियनचं चित्र त्यामध्ये ही फेरी दाखवली आहे या कथेमध्ये. आता आपलं ओशो झेन टॅरोट पाहायचं आहे. ओशो झेन टॅरोटमध्ये मात्र चित्र वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला ते टिपिकल जे इतरांमध्ये आहे ना तसं नाही आहे. इथे ना या कार्डला नंबर तर 1 आहे, पण इथे नाव त्याला एक्झिस्टन्स दिलेलं आहे. तर या इथे एक्झिस्टन्सचा अर्थ काय होतो माहिती आहे का? इथे एक दाखवलं आहे की हे मोठं अवकाश आहे, अथांग अवकाश आहे आणि त्यामध्ये एका पानावरती ही स्त्री बसलेली आहे. ती प्युअर आहे आणि ती त्या पूर्ण अवकाशाकडे पाहते असं दिसतं आणि त्या अवकाशामध्ये सगळे स्टार्स लोकलोकत आहेत असं याचं चित्र आहे. तर यातून काय सांगायचं आहे की तिथे रात्रीचा अवकाश बघते आहे, त्याचं सौंदर्य बघते आहे. तर यातून ओशोंना सांगायचं आहे की खरं म्हणजे तुम्ही ज्या कार्डचं नाव एक्झिस्टन्स ठेवलं आहे ना, तर त्यामध्ये ओशोंना सांगायचं आहे की तुम्ही ॲक्सिडेंटल नाही आहात. तर तुम्ही जे इथे आहात, तुमचं जे एक्झिस्टन्स आहे, तुमचं जे अस्तित्व आहे, त्याची गरज आहे या कॉस्मॉसला. तुम्ही असणं हे गरजेचं आहे. तुमच्यामुळे कदाचित काहीतरी अडणार आहे, एखादी गोष्ट मिस होणार आहे. तुमची जागा दुसरं कोणी भरू शकणार नाही, कारण तुमचं महत्त्व तेवढंच आहे. प्रत्येक जीवाचं महत्त्व तेवढं आहे. कारण काय, तर ही जी युनिव्हर्सल एनर्जी आहे ना, जे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, जो सगळीकडे जी पॉवर, ही ऊर्जा भरून राहिलेली आहे प्रत्येक कणाकणा, दगडात, डोंगर, नद्या, प्रत्येक सूक्ष्म जीवांमध्ये सुद्धा ती पॉवर आहे. म्हणजे सर्वत्र आहे. सो त्यामुळे जे काही इथे अस्तित्वात आहे त्या प्रत्येकाचं एक एक्झिस्टन्स आहे, एक अस्तित्व आहे आणि ते गरजेचं आहे. कारण त्यामध्ये ती पॉवर आहे, ती त्याच्याशी कनेक्टेड आहात तुम्ही सगळेजण. म्हणून तुमचं एक्झिस्टन्स गरजेचं आहे. तुम्ही जर नसाल तर त्यामुळे कॉस्मॉसचं अडणार आहे, म्हणजे असं ओशोंचं म्हणणं आहे. जसे तारे आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, झाडं आहे, पक्षी आहेत, जमीन आहे, सगळं काही या युनिवर्समध्ये आहे. पण तरीसुद्धा तुमचं अस्तित्व खूप सूक्ष्म जरी असलं तरी तुम्ही गरजेचे आहात असं. आणि जेव्हा असा विचार आपण करतो ना की आपलं काहीतरी अस्तित्व, आपलं एक्झिस्टन्स आहे, आपलं अस्तित्व आहे, जेव्हा असा विचार आपण स्वतः मनातून आणतो तेव्हा आपल्याला एक फुलफिलमेंट मिळते. आपल्या मनाला एक आनंद मिळतो की काहीतरी माझं आहे, कोणाला तरी माझा उपयोग आहे किंवा माझ्यामुळे काहीतरी अडतं आहे. या गोष्टीमुळे ही गोष्ट आपल्याला एक पॉवर देऊन जाते. त्यामुळे त्यानंतर आपल्याला असं जाणवते की सगळीकडून आपल्याला एक परमेश्वराकडून किंवा सगळीकडून आपला एक प्रेम, सगळ्या डायमेन्शनकडून आपल्याला एक प्रेमाचा वर्षाव होतो आपल्यावरती, की आपल्याला ते सगळं चांगलं वाटायला लागतं. आपण जेव्हा आपलं अस्तित्व नाकारतो तेव्हा आपल्याला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी नकोशा होतात. जेव्हा आपण आपलं अस्तित्व स्वीकारतो की आपण कोणीतरी आहोत, आपल्यामुळे काहीतरी अडतं आहे, आपण स्पेशल आहोत, असं जेव्हा आपण स्वतःला एखादं महत्त्व द्यायला लागतो त्यावेळी आपल्याला आजूबाजूच्या बारीक सारी गोष्टीचं सुद्धा अस्तित्व जाणवतं. आणि ते आपला जो एक सराउंडिंग आहे
ते आपल्याला जास्त सुंदर वाचतो. आपण जिथे कुठे असू, आपण आपल्या घरात असू, बाहेर असू, जिथे कुठे आहोत तिथे फक्त आपल्याला प्रेम दिसतं सगळ्यांमध्ये. कारण आता आपल्यामध्ये प्रेम आहे, आपण स्वतःवरती प्रेम करायला लागलो आहोत. आपलं असणं हे आपल्याला आता आवडायला लागलं आहे आणि म्हणून आपल्याला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आवडायला लागतात. असं वाटतं की सगळ्या डायमेन्शनकडून आपल्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. आपण सगळ्यांशी कनेक्टेड आहोत, एक इंटरलिंक्ड आहोत. असा ओशोंची या मागे टीचिंग आहे. सो हे फक्त दिसायला हे कार्ड वेगळं आहे आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीला तर हा डेक सुचवलेला नाही, कारण मग कन्फ्यूज व्हायला होतं. हे मॅजिशियनचं कुठल्याही बाजूने मॅजिशियन आहे असं पटकन दिसत नाही कार्ड्स. सो ही आहेत आता पाच डेक आपण एक्सप्लेन केले. सो आता आज मॅजिशियन आपण एका एपिसोडमध्ये संपवलं आहे. उद्या आपण हाय प्रेस्टेस पाहू. मॅजिशियन हे आपलं कॉन्शियस माइंड आहे, हाय प्रेस्टेस आपलं अनकॉन्शियस माइंड आहे आणि त्याची व्याप्ती खूप आहे. अनकॉन्शियस माइंड जे हाय प्रेस्टेसचं कार्ड आहे ते पॉवरफुल कार्ड आहे. ही दोन्ही कार्ड्स पॉवरफुल आहेत, कारण मन असतं ना ते पॉवरफुल असतं. सो आणि अंतर्मन हे ते तर जास्तच. सो ते आपण आता उद्या बघायचं आहे. हाय प्रेस्टेस सगळं गूढ आहे, त्याचे बरेच गूढ अर्थ आहेत त्या कार्ड्सचे. सो ते आपण उद्या डिस्कस करू. तो आता हा मॅजिशियनचा एपिसोड मी आता इथेच संपवते. तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.